सुस्वागतम. आपण आजच्या कॅरम, बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग, बिलियर्ड्स व स्नूकर, नौकानयन, गोल्फ आणि अश्वारोहण या 7 खेळांना शिवछत्रपती यादीतून वगळल्याबद्दल आपापलं म्हणणं या ठिकाणी मांडण्याबद्दल संबंधित संघटनांचे पदाधिकारी आणि या निर्णयाबद्दल ज्यांना खरोखरच काहीतरी व्यक्त करायचं आहे अशा क्रीडाप्रेमी मंडळींना श्री अरुण केदार यांनी या ठिकाणी आज बोलवलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो की केवळ या 7 संघटना नव्हे तर खेळाशी संबंध असलेले अनेक विविध खेळातील प्रतिनिधी आज या ठिकाणी आहेत. श्री अरुण केदार यांनी प्रास्ताविक करण्यापूर्वी मी विनंती करतो की श्री नामदेव शिरगावकरजी, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, श्री संजय शेट्टेजी, मुंबई स्पोर्ट्स, जय गवळी, भास्कर सावंत, श्री देवेंद्र जोशी, तसंच या क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी एकेकाने तरी या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपल्या सगळ्यांना हा एक सामूहिक विचार शासनापर्यंत पोचवायचा आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील. कारण आज कदाचित माझा खेळ या ठिकाणी नसेल, परंतु हे जे खेळ आहेत त्या खेळांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि उद्या अशाच एखाद्या खेळावरती जर अन्याय झाला तर त्याच्यासाठी सुद्धा आपण अशाच प्रकारे एकजुटीने उभे राहणार आहोत. ही आपली एकजूट जी आहे ती दाखवण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. आणि इतक्या कमी वेळामध्ये कमी प्रसिद्धी करून सुद्धा एवढ्या संख्येने आपण या ठिकाणी जमला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्यासपीठावरील मंडळींचं आणि आपलं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. मी वास्तविक करण्यासाठी श्री अरुण केदार यांच्याकडे हा ध्वनिक्षेप देतो आणि मग एक एक संघटनेचे प्रतिनिधी आपापली मतं या ठिकाणी व्यक्त करतील. मी बाळ तोरसकर आणि महेंद्र चेंबूरकर, कृपया आपण पण या ठिकाणी, आपणही एका खेळाचे संघटक आहात, छत्रपती पुरस्कारार्थी आहात. देशपांडे सर, आपण पण खरं म्हणजे मी प्रास्ताविक करण्यापेक्षा सरळ विषयाला हात घालतो, कारण विषय फार गंभीर आणि महत्त्वाचा आहे. परंतु त्यापूर्वी 1-2 सूचना या ठिकाणी करू इच्छितो की व्यासपीठावरती सगळेच दिग्गज मंडळी आहेत, त्यामुळे प्रत्येकाने बोलताना प्रत्येकाचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आपण आपला वेळ दवडूया नको. त्यामुळे मी या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ एवढंच असा उल्लेख करतो आहे. आणि साधारणपणे ज्या खेळाच्या संघटना आहेत त्या खेळाच्या संघटनांचे जे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना तर आपली बाजू मांडावी लागणारच आहे. परंतु इथे इतरही मान्यवर या ठिकाणी आहेत जे या 7 वगळलेल्या खेळांना पाठिंबा देण्यासाठी किंवा या 7 खेळांबरोबर आम्ही सुद्धा आहोत तुमच्याबरोबर हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या संदर्भामध्ये आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. मी थेट विषयाला हात घालतो. क्षितिज बेलेकर, आपण या ठिकाणी आहात, खूप कृपया आपण पण व्यासपीठावरती या. 29 डिसेंबरला एक शासनाने शिवछत्रपती पुरस्काराबाबतचा GR जारी केला.
30 आणि 31 तारीख सुट्टीचे दिवस होते. 31 डिसेंबर सगळेजण आपले सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होते. 1 तारखेला या GRची कॉपी माझ्या हातामध्ये आली आणि कॉपी आल्यानंतर ती वाचल्यानंतर मला धसकाच बसला. कारण सर, सुरुवातीपासून म्हणजे माझा प्रवास या कॅरम क्षेत्रामध्ये जवळपास 42 वर्षाचा आहे. मी अशासाठी सांगतो की कित्येक जण पहिल्यांदाच मला बघत असतील किंवा माझ्याबद्दलची त्यांना कदाचित काही माहिती नसेल. 42 वर्ष मी कॅरम क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आधी खेळाडू म्हणून होतो, त्याच्यानंतर साधारणपणे 2001 पासून मी संघटक या भूमिकेमध्ये काम करायला आलो. 1984-85चा शिवछत्रपती पुरस्कार मला मिळाला. म्हणजे आजपासून जवळपास 40 वर्षापूर्वी शासनाने कॅरमला 1983-84 सालचा पुरस्कार मला दिला. त्याही पूर्वी 1982-83 साली अरुण दिवेकर हे क्रीडा मंत्री असताना कॅरमला छत्रपती पुरस्कार सुरू झाला. सुरुवातीला सुहास कांबळे हे नाव सगळ्यांना माहिती असेल, कारण कॅरममधलं सर्वात मोठं नाव म्हणजे सुहास कांबळे. पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. नलिनी भोईसकर त्यांच्याबरोबर महिला पुरस्कारार्थी होत्या. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार अनुपमा केदार, जी माझी मिसेस आहे, तिला मिळाला आणि विजय संगम. त्यानंतर आमचा सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. जवळपास 42 वर्ष हा पुरस्कार कॅरम या खेळाला मिळतोय. आणि या 42 वर्षामध्ये कधी शासनाला असं वाटलं नाही की हा खेळ ऑलिम्पिकमध्ये नाही. त्यानंतर आज अचानक ज्यावेळेला हा पुरस्कार शासनाने काढून घेतला आणि त्यावेळेला मी जेव्हा चौकशी केली, त्यांच्याशी माझं संभाषण झालं, तर त्यांनी सांगितलं की तुमचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नाही, म्हणून तुमच्या खेळाला पुरस्कार दिला जाणार नाही. या ठिकाणी आपण बोलताना एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवूया की आपण कुठल्याही दुसऱ्या खेळाचं या ठिकाणी कंपॅरिझन करूया नको. कारण ज्या ज्या खेळांना पुरस्कार मिळतात ती आपल्या सगळ्यांसाठी, क्रीडा रसिकांसाठी, क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु खऱ्या अर्थाने हे कारण कॅरम या संघटनेसाठी किंवा कॅरम खेळासाठी लागू लागतं का? तर मला असं वाटतं की नाही. दुसरं कारण त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी पायाभूत मूल सुविधा ज्या खेळांच्या नाहीत अशा खेळांना आम्ही वगळलं. आणि तिसरं कारण त्यांनी सांगितलं की ज्या खेळाचा प्रचार आणि प्रसार नीट होत नाही असे खेळ आम्ही या 7 खेळांमध्ये घेतलेले आहेत. या ठिकाणी 7 खेळांपैकी 4 खेळाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेतच. मागे त्यांच्या खेळाची नावं दिलेली आहेत. आपण फक्त वाचून समजू शकतो की हे खेळ कुठपर्यंत गेलेले आहेत आणि शासनाने कशा प्रकारचा निर्णय किंवा कशा प्रकारचा दुजाभाव या खेळांबद्दल घेतलेला आहे. आता मी फक्त कॅरमपुरती बोलतो. चौथी एक बाब त्यांनी जी सांगितली ती अशी की काही खेळ पारंपरिक आहेत, त्यांना आम्ही एक झुकतं माप दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही या पुरस्काराच्या यादीमध्ये ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी मी एखादा मुद्दा विसरेन म्हणून मी मुद्दा लिहून आणलेला आहे की 1954 साली महाराष्ट्र कॅरम संघटना स्थापन झाली. म्हणजे 70 वर्षापूर्वी जवळपास, म्हणजे 70 वर्षाची परंपरा या खेळाला साहेब आहे. आणि त्यापूर्वी जो इतिहास आम्ही ऐकलेला आहे, अगदी राजे महाराजे सुद्धा त्यावेळेला कॅरम खेळत होते. त्याच्यानंतर 54 साली संघटना स्थापन झाली. 70 वर्षाची परंपरा. आणि या परंपरेमध्ये आम्ही काय दिलं कॅरमने? तर आमच्या कॅरमने 3 विश्वविजेते दिले आहेत महाराष्ट्राने. एक पुण्याचा योगेश परदेशी, मुंबईचा प्रशांत मोरे आणि मुंबई उपनगरचा सध्याचा करंट वर्ल्ड चॅम्पियन संदीप दिवे हा या ठिकाणी बसलेला आहे. हे आम्ही कशासाठी करतोय? संदीप दिवे याचं वय वर्ष 36 का 37 आहे. एज बार झाल्यामुळे याला पुरस्कार मिळू शकत नाही. एज बार झाल्यामुळे याला नोकरी मिळू शकत नाही. परंतु त्याचा हक्काचा पुरस्कार सुद्धा आता डावलला जातोय. यावर्षी कॅरममध्ये 3 पुरस्कार मिळायचे होते.
एक नीलम घोडके नावाची मुलगी जी आता वर्ल्ड नंबर 3 आहे, आणि आणखीन एक पुण्याचा इंटरनॅशनल प्लेअर आहे अभिजित त्रिपणकर. 2016 UK वर्ल्ड चॅम्पियनशिप, 2018 कोरिया वर्ल्ड कप आणि 2022 मलेशिया वर्ल्ड चॅम्पियनशिप. ही काय पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप काय पहिली वर्ल्ड कप नाही, याच्यापूर्वी 7 वर्ल्ड चॅम्पियनशिप झालेले आहेत. गेल्या 3 सलग वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप मध्ये महाराष्ट्राचे खेळाडू जिंकलेले आहेत. आणि हे 3ही खेळाडू महाराष्ट्रामधनं खेळत असताना किंवा भारताच्या संघातनं खेळत असताना निम्म संघ भारताचा महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा आहे. अशा प्रकारचा परफॉर्मन्स महाराष्ट्र देत असताना शासनाने अशा प्रकारे कॅरमकडे बघणं हे मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, त्यापैकी अनेक चॅम्पियन्स आहेत. 56 राष्ट्रीय विजेते खेळाडू आहेत. कॅडेट पासून ते वेटरन पर्यंत, सिनियर कॅटेगरी असेल, तुमची युथ कॅटेगरी असेल किंवा ज्युनियर कॅटेगरी असेल, जवळपास 56 राष्ट्रीय विजेते आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आहेत. 54 इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलचे अंपायर आहेत. म्हणजे या खेळाचा प्रचार आणि प्रसार कसा होतोय हे तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत 42 वर्षामध्ये शासनाने 25 आमच्या खेळाडूंना छत्रपती पुरस्कार दिलाय. कारण काही वर्षी आमचे खेळाडू छत्रपती पुरस्काराचे पात्र नसल्यामुळे आम्हाला तो मिळाला नाही किंवा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला नाही किंवा अर्ज केला नाही. परंतु आजपर्यंत 25 छत्रपती पुरस्कार हे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या आमच्या खेळाडूंच्या नावावरती आहेत. 148 स्टेट चॅम्पियन आहेत. दरवर्षी स्टेट चॅम्पियनशिप आमची होते. वेटरन कॅटेगरी, सिनियर कॅटेगरी, ज्युनियर कॅटेगरी, अगदी कॅडेट पर्यंत आम्ही रेग्युलर दरवर्षी स्टेट चॅम्पियनशिप करतो. म्हणजे रेग्युलर कामकाज आणि कॅरमचा प्रचार आणि प्रसार आमचा होतोय. दरवर्षी 10 ते 12 स्पर्धा होतात. खेळाडू खेळून थकतात, पण आम्ही काम करताना थकत नाही. एवढ्या स्पर्धा आम्ही महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी देतो. 2015 नंतर महाराष्ट्र कॅरम असोसिएशन मध्ये आमचा प्रवेश 2011 साली झाला सर. आणि त्याच्यानंतर 2015 पासून आम्ही राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा महाराष्ट्रामध्ये जो सपाटा लावला, त्यामध्ये 2015 पासून 2022 पर्यंत आम्ही 4 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप महाराष्ट्रामध्ये घेतल्या. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल, जळगाव असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेतलं. म्हणजे एकच सेंटर आहे आणि दुसरीकडे कुठेही पर्यायी जागा नाही आणि तिथेच फक्त ऍक्टिव्हिटी चालते असं नाही. 22 जिल्हे संलग्न आहेत. आमच्याकडे विदर्भ ही वेगळी संघटना आहे. एक ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप, एक सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप, इन्स्टिट्यूशनल नॅशनल, पब्लिक सेक्टर नॅशनल, त्याच्यानंतर ऑल इंडिया फेडरेशन कप, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2019 साली ज्या वर्षी आम्ही सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेतली, त्याच वर्षी आम्ही इंटरनॅशनल टुर्नामेंट पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये घेतली. एका वर्षी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आणि नॅशनल चॅम्पियनशिप करण्याची सक्षम महाराष्ट्र कॅरम संघटना हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. कार्यालयीन कामकाज किंवा प्रशासकीय कामकाज हे सुद्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं चोख आहे. तिथे सुद्धा कोण बोट दाखवू शकत नाही. रेग्युलर मीटिंग, AGM, इलेक्शनच्या नंतर चॅरिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट दाखल करणं, आणि फक्त दाखल करणं नाही, तो दाखल केल्यानंतर तो मंजूर करून घेणं. शेड्यूल 1 वरती आज कॅरम असोसिएशनची जी कार्यकारिणी आहे ती चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये तीच कार्यकारिणी त्या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळेला मला चेंबूरकर त्या ठिकाणी फेरी मारताना दिसतात. 1-2दा जयकवी सर पण मला त्या ठिकाणी भेटले होते. आणि सगळ्या गोष्टी आम्ही वेळच्या वेळी करतोय. म्हणजे प्रशासकीय कामकाज पण या कॅरम संघटनेचा अतिशय चोख आहे. ऑडिट, ऑनलाईन ऑडिट सबमिशन होतं, इन्कम टॅक्स भरला जातो, ATGचं सर्टिफिकेट आमच्याकडे आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा प्रचार आणि प्रसार आणखीन कसा झपाट्याने झाला तेही सांगतो. 2013 साली आम्ही पहिल्यांदा आमचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची वेबसाईट लॉन्च केली. आम्ही फेसबुकवर आहोत, आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, आम्ही ट्विटरवर आहोत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं आमचं स्वतःचं YouTube चॅनल आहे. ह्या ठिकाणी जो सेटअप आहे हा आमचा स्वतःचा आहे.
आणि जवळपास 3000 कॅरमचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे सामने आमच्या YouTube चॅनलवरती उपलब्ध आहेत. जवळपास 2 लाख सबस्क्रायबर आहेत आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, 7,88,29,621 हे मागच्या आठवड्यापर्यंतचा आकडा आहे. एवढी व्ह्यूअरशिप आहे. ते मला तुम्ही सांगा आणखी प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे आणि काय करायचा. कॅरम लोकांना नीट समजायला पाहिजे. मी क्रिकेट फॉलो करतो, क्रिकेटचा मी प्रचंड वेळ आहे. मला इतर खेळांमधलं फारशी माहिती नाही, पण क्रिकेट प्रचंड फॉलो करतो. क्रिकेट का मोठा झाला, क्रिकेट कसा मोठा झाला हे मी फार जवळून बघितलेलं आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न असा असतो की कॅरम सुद्धा मोठा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतील त्या आपण करायच्या. कॅरम असोसिएशनने, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधनं कॉमेंट्री सुरू केली आहे. ही पहिली संघटना आहे जगातली ज्यांनी कॉमेंट्री सुरू केली लोकांना कॅरम कळावा म्हणून. सर्वसाधारणपणे खेळाडूंना आणि जे कॅरमचे चाहते आहेत त्यांना कॅरम कळतो, पण अनेक जण आहेत त्यांना कॅरम दिसतो पण त्या खेळातल्या वेगवेगळ्या स्ट्रोक्सची नावं माहिती नाहीत. त्यांना ते सगळं मॅजिकल वाटतं, पण ते सगळे स्ट्रोक्स आहेत, त्यांची नावं काय असायला पाहिजे. कारण मी स्वतः खेळत असताना फॉरवर्ड शॉर्ट लेगला प्रत्येक वेळेला एकनाथ सोलकर कॅच घेतो हे मी ऐकायचो ट्रान्झिस्टरवरती किंवा रेडिओवरती, पण नेमकं फॉरवर्ड शॉर्ट लेग ही कुठे जागा आहे मला कधीच कळलं नाही. आणि ज्या वेळेला टीव्ही पहिल्यांदा आला त्यावेळेला कळलं की त्याच्याकडे का जास्त कॅचेस जातात, कारण तेव्हा स्पिनर बॉलर्स होते आपले बेदी, चंद्रशेखर, आणि तो बॅटला बॉल लागल्यानंतर जास्तीत जास्त बॉल तिथे जेव्हा जायचं तेव्हा ते विकेट किंवा ती कॅच असेल ती सोलकर पकडायचं. आणि हे असे आपले शॉट्स लोकांपर्यंत कळायला पाहिजे म्हणून ही कॉमेंट्री आम्ही सुरू केली. लाईव्ह स्ट्रीमिंग आजच्या घडीला वृत्तपत्रांवरती आणि चॅनल्सवरती कॅरम सारखा खेळ जो आहे तो कितपत अवलंबून राहील आणि त्याला किती प्रसिद्धी मिळेल याला मर्यादा आहेत. म्हणून आम्ही स्वतःचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं आणि एकेका वेळेला एका स्पर्धेला एका सेशनला 6 मॅचेस आम्ही लाईव्ह दाखवतो. आणि त्या पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात नाही, पूर्ण जगात बघितल्या जातात. याच्यापेक्षा कॅरमचा प्रचार आणि प्रसार आणखी काय असू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी आम्ही आत्मसात केलेली आहे. आमचा प्रयत्न असा आहे की येणाऱ्या काळामध्ये, आता जे झालं ते आपण काही बदलू शकत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटचं जसं स्टॅटिस्टिक तुम्हाला दिसतं की मागच्या मॅचमध्ये किंवा याच्या आधीच्या मॅचमध्ये किंवा कोणी किती सेंचुरी केल्या, कोणी किती विकेट्स घेतल्या, तसं येणाऱ्या काळामध्ये कॅरमचं पण स्टॅटिस्टिक आमच्या कॉमेंटेटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तो सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही वापर या ठिकाणी करतो आहोत. अतिशय छोटासा खेळ आहे कॅरम. इतर खेळांप्रमाणे आमच्या खेळाला सुविधा उपलब्ध नाहीत. प्रत्येक वेळेला आम्हाला भाड्याने हॉल घ्यायला लागतो. परंतु आज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने गेल्या 10-12 वर्षामध्ये जी काही परिश्रम घेतलेले आहे, जे काही सचोटीने काम केलेलं आहे, आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं भाड्याचं का असेल ना, परंतु शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी ऑफिस आहे साहेब. आणखीन खेळाचा प्रचार आणि प्रसार काय असू शकतो. हा खेळ ना, हा मास खेळ आहे. क्रिकेट खेळत कमी लोक असतील, बघत जास्त लोक असतील, परंतु कॅरम जरी लोकांनी कमी बघितला असेल, कॉम्पिटिटिव्ह कॅरम जरी कमी बघितला असेल, तरी खेळणाऱ्यांची संख्या आहे ना ही करोडोच्या घरामध्ये आहे. मला नाही वाटत तिथे आलेल्यापैकी कोणीतरी कधी कॅरम खेळला नसेल. त्यामुळे कॅरम सारख्या मास गेमला ज्या वेळेला शासन डावलत आहे त्यावेळेला अतिशय वाईट वाटतं. ज्या कोरोनाच्या काळामध्ये, कोविड-19च्या काळामध्ये लोकांचे प्राण जात होते, त्यावेळेला लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जर कोणी मदत केली असेल त्या कॅरमने केलेली आहे. हे सुद्धा शासन आज विसरलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना, दुर्दैवी अशी बाब आहे की शासनाने या 7 खेळाडूंना छत्रपती पुरस्काराच्या यादीमधून डावललेलं आहे. मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा सेक्रेटरी या नात्याने, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि संपूर्ण
कॅरम खेळाडू, कॅरम पंच, ऑफिशियल्स आणि तमाम कॅरम रसिकांच्या वतीने या शासनाचा निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि अपेक्षा करतो या ठिकाणी कॅरमच्या व्यतिरिक्त नामदेव शिरगावकरची जे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे डॅशिंग सेक्रेटरी आहेत, मी त्यांना बघितलेलं आहे काम करताना. शेटे सर आहेत या ठिकाणी, जय गवळी आहेत आणि अनेक इतर खेळातले मान्यवर आहेत. भास्कर सावंतांचा लढा पण आपण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे मैदानासाठी. प्रत्येकाची नावं घेत नाही, परंतु या सगळ्यांना इथे आमंत्रित करण्याचं कारणच हे आहे की हा लढा फक्त कॅरमचा नसून हा लढा क्रीडा क्षेत्राचा आहे आणि हा लढा पुढे नेण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांचं पाठबळ, सगळ्यांची सोबत आणि तुम्ही यासाठी मदत करावी अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. यानंतर मी विनंती करतो संजय सरदेसाई जे पॉवर लिफ्टिंगचे सेक्रेटरी आहेत, त्यांच्याही खेळाला या यादीतून वगळलेले आहे, तर कृपया आपणही आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. धन्यवाद. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेले माझे सर्व खेळाडू म्हणजे आपण या खेळाच्या नात्यानेच आज आपण एकत्र झालो. माझा खेळ पॉवर लिफ्टिंग माहिती नाही आणि माहीत नसणारा माणूसच मला मिळत नाही. कारण प्रत्येकजण व्यायामशाळेत जातो, आपला स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी जातो. त्यावेळेला स्क्वॉट, बेंच, डेडलिफ्ट हा प्रकार ते लोक पक्का केलेला असतो. माझ्या खेळाची माहिती थोडक्यातच देतो मी. फक्त 4 अर्जुन अवॉर्ड आहेत, 1 द्रोणाचार्य पुरस्कार विजेता आहे, 3 दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते आहेत, जवळजवळ 60 छत्रपती पुरस्कार विजेते आहेत, 60 जिल्हा पुरस्कार विजेते आहेत. एवढी आमची माहिती भरपूर झाली. परंतु आम्ही यांच्याकडे रोज भीक मागतो, क्रीडा खात्याकडे रोज. काही पाहिजे असेल तर अक्षरशः म्हणजे आम्ही जसे काय आम्ही वेगळ्या खेळातले कुठून परदेशातून आलो आहे आणि यांच्याकडे काहीतरी मागायला जातो. कालच आम्ही आमचं हे निषेधपत्र द्यायला गेलो होतो. निषेधपत्र देताना दिवसे साहेब बसले होते, डॉक्टर दिवसे, आयुक्त साहेब. त्यांच्या पायावरचा पाय पण खाली उतरला नाही आम्हाला. म्हणजे आम्ही ज्या वेळेला निषेधपत्र देत होतो त्यांना पायावरचा पाय पण त्यांना ठेवायला आणि आमच्याबरोबर उभं राहून बोलायला पण त्यांची नाही. समोर एक क्रीडा प्रतिनिधी आहेत, एक स्वतः खेळाडू आहे आणि एवढं असताना जर आम्हाला अशी वागणूक दिली जाते म्हणजे आमच्या खेळांना कसं मानलं जाते. आमचे क्रीडा अधिकारी जे आमच्याशी वागतात प्रत्येक वेळेला काही मागायला गेलो. जसं त्या दिवशी मोरे साहेबांशी आम्ही बोलत होतो, ते भरत देसले कॅरमचे सर होते माझ्याबरोबर. आमच्याशी बोलताना ते वर बघत होते, संचालक, सहसंचालक असे सगळेच म्हणजे क्रीडा खात्यात नोकरी ते करतायत. आम्ही क्रीडा खेळतोय, आम्ही खेळतोय स्वतः, सगळे खेळाडू आहोत. आज माझ्याबरोबर माझे जवळजवळ 15 छत्रपती पुरस्कार या ठिकाणी हजर आहेत माझ्याबरोबर आज या सगळ्या गोष्टीसाठी. आणि त्याचबरोबर भारतश्री, तिघेजण भारतश्री माझ्या समोरच बसलेले आहेत. एवढे सगळे आज या ठिकाणी हजर आहेत. म्हणजे त्यांच्या मनात काय भावना आहेत त्या भावना सरकारपर्यंत आपण सगळ्यांनी, नामदेव शिरगेकर सरांनी, भास्कर सावंत सरांनी पोचवाव्यात हीच माझी त्यांना नम्र विनंती. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. केदार सर. या ठिकाणी एक गोष्ट मी सांगायची विसरून गेलो की हे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे 40 पानाचे रंगीत अहवाल आहेत. नामदेवजी हसत आहेत कारण त्यांना पण मी दरवर्षी हा अहवाल देतो. गेली 10 वर्ष हे 40 पानाचे रंगीत अहवाल म्हणजे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं संपूर्ण लेखाजोखा आणि कामकाज या अहवालामध्ये असतं. गेली 10 वर्ष मी पुण्याला बालेवाडीमध्ये जाऊन शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांसहित देतोय. आणि ज्या वेळेला मी देतो किंवा माझ्याबरोबर बऱ्याच वेळेला खेळाडू सुद्धा असतात, कधी कधी आमचे पदाधिकारी असतात, त्यावेळेला त्यांच्याकडनं पाठीवरती शाबासकीची थाप मिळते आणि म्हणजे तुम्ही फार चांगलं काम करताय. बऱ्याच कमी संघटना अशा प्रकारचं काम करतात. त्यांनी तुमच्याकडनं स्फूर्ती घ्यायला पाहिजे की शिकायला पाहिजे. हां,
आणि त्यामुळे त्यांनी आता आपण चांगलं काम करतोय त्यामुळे असं तुम्ही काम करू नका म्हणून हा आपल्याला पुरस्कार दिलाय आणि आपल्याला सांगितलंय की बाबा तुम्ही घरी बसा, तुम्ही तुमच्या खेळाडूंचा आवड तर विसरून जा, तुमची संघटना पण आम्हाला नको आहे, अशा प्रकारचं एकंदरीत त्यांचा सूर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मी विनंती करतो या ठिकाणी आणि त्यांनी एक आम्हाला पर्याय दिलाय. पहिले ऑलिम्पिक वीर, पहिले ऑलिम्पिक विजेते, पदक विजेते खाशाबा जाधव पुरस्कार. आमच्या छत्रपतींना विसरून खाशाबा जाधव पुरस्कार आम्ही स्वीकारायचा आहे अशी त्यांची आमच्याकडून अपेक्षा आहे. तर मी तर कदापि मान्यच करणार नाही ही गोष्ट. काही होते या गोष्टीला कुठल्याही स्तरावर जाऊन आम्ही लढा देऊ आणि लढा देणार आहे. कारण माझ्या शिवछत्रपतींचं जे नाव आहे आणि आज आम्ही जे मिरवतोय आम्ही स्वतः स्वीकारून त्याचा आम्हाला किती अभिमान आहे, काय आहे, तो अभिमान त्यांच्यापर्यंत दाखवायचाच आहे आम्हाला. आणि तुम्ही आम्हाला सगळेजण मदत कराल हीच अपेक्षा फक्त बस. या ठिकाणी मी बाळ तोरसकरांना आपले विचार मांडायची संधी देतो. त्यांना थोडंसं जायचं अल्टिमेट खो खोचं त्यांच्याकडे महत्त्वाचं असं काम असल्यामुळे. सन्माननीय व्यासपीठ, खरं तर आज आपल्याला हा सर्वात मोठा धक्का आहे. कारण आज वेगवेगळी राज्य क्रीडा क्षेत्रामध्ये मोठमोठं योगदान देत असताना ओडिशासारखं जे राज्य आहे त्यांनी स्वतः खो खोमधला एक संघ विकत घेतलेला आहे अल्टिमेट खो खो लीगमध्ये. अशी परिस्थिती असताना वेगवेगळी राज्य जशी हरियाणा आहे किंवा इतर पंजाब वगैरे ही राज्य खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना आज आपल्या महाराष्ट्र राज्य 7 खेळांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरस्कारापासून दूर ठेवतोय. ह्या सरकारला काय म्हणायला पाहिजे आपण? आज आपण क्रीडा क्षेत्रात इतकं जीव तोडून काम करतोय, एवढी ही दिग्गज मंडळी इथे व्यासपीठावर बसलेली आहेत आणि मला वाटत नाही की क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातली लोक कमी पडत आहेत. उलटे मी असं म्हणेन की सरकार नेहमीच कमी पडतं. आज खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमीच कमी पडत आहे, परंतु या सरकारला जाग येणार कधी? आज 7 खेळांना आपण जर का डावलतोय म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन देतोय, त्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणार आहोत आपण. औद्योगिक त्यांच्या अभ्यास म्हणजे त्यांचं जे काही शैक्षणिक करिअर आहे ते सांभाळून ही खेळाडू हे इतकं मोठं योगदान देत आहेत आणि त्यांना डावललं जात आहे. यासारखी दुर्दैवी घटना नाही. मी मुंबई खो खो संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. 31 पुढे आवाज बसलाय. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व छत्रपती अवॉर्डी, सर्व क्रीडा रसिक खेळाडू, आज मी खरंच एका गोष्टीने मला खूप बरं वाटलं की खेळामध्ये सगळ्या संघटना कधी एकत्र अजूनपर्यंत झाल्या नव्हत्या. मी शरीर संस्थातून आलो आहे. मी मुंबईचा अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे. आणि ज्यावेळेस येऊन नामदेव शिरगावकरांना इथे बघितलं तेव्हा वाईट वाटलं की अशी लोक असताना आमची वेळ अशी काय आली. कारण ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये दादा स्वतः आहेत, ज्यांनी क्रीडेवरती प्रेम केलंय, कुस्तीवरती प्रेम केलंय. असे लोक असताना आम्ही लास्ट टाइम एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. ते बोलले कधी काही अडचण असली मुख्यमंत्र्यांना तर कधी या माझा दरवाजा उघडा आहे. आणि जसं आता देसाईंनी सांगितलं, काय असतं कधी कधी मालकापेक्षा मॅनेजरला माज असतो. मालक परवडतो पण मॅनेजर आहे ना तो गोल गोल फिरवतो. तुम्ही ज्यांच्याकडे जाऊन बसलात, आज तुम्ही एक वज्रमुठ बांधले, आमच्यासारख्याला सगळ्यांना एकत्र घेऊन चला, पाय कुठे ठेवायचे ते आपण ठेवू आणि जागेवरती आणू. हा आवाज आम्ही देतो तुम्हाला आणि ही एकजूट कायम ठेवा. आज जसं शॉर्ट पिरियडमध्ये आपण एवढे सगळे लोक आलात, मी सुद्धा या क्षेत्रामध्ये 40 वर्ष आहे. आमची संघटना 67 इयर्सची आहे, जी हरिहरन सरांनी बांधली होती तळवळकर सरांबरोबर. आज आमचे तळवळकर सर 90 वर्षाचे झाले. हे सगळं मिळत असताना 30-35 मुलांना चांगला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. असं असताना अचानक बंद होणं, असलेली वस्तू काढून घेणं, हे सरकारला लाज वाटली पाहिजे. आणि हे विचारण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एक टायमिंग घ्या, आपण सगळे जाऊ, आपलं पत्रक देऊ.
नाही जमलं तर चांगल्यात चांगला वकील करू, पण लवकरात लवकर निर्णय मिळून पुन्हा याच्यापेक्षा मोठं हॉल घेऊया आणि सगळ्यांना एकत्र बोलूया. लागेल तो खर्च आम्ही करू, पण खेळातल्या लोकांना कधी अन्याय झाला आपण सहन करायचा नाही. कारण हा महाराष्ट्र क्रीडाप्रेमी आहे. जेवढा सणांचा उत्सव आहे तसाच आपला उत्सव असतो खेळांचा. आमच्या स्पर्धांना गावखेड्यातून मुलं येतात. आता यांनी सांगितलं की आमच्याकडे वर्ल्ड चॅम्पियन आहेत. आमच्या बॉडी बिल्डिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन मुंबईतली मुलं आहेत, एशियन चॅम्पियन मुंबईतली मुलं आहेत. आणि ह्या खेळामध्ये ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व पूर्वी बाकीच्या राज्यांचं होतं, पण आपली मुलं 10x12च्या रूममध्ये राहून त्यांनी पूर्ण देशातल्या सगळ्या स्टेटला मागे टाकून 1 नंबरला आहेत. कारण कुठेही खेळायला गेल्यानंतर ज्यावेळेस आमचं वेईंग चालू होतं तेव्हा लांबून कोपऱ्यातून बाकीच्या स्टेटचे लोक महाराष्ट्राच्या टीमला बघत असतात. एवढी मोठी संख्या आज आमच्याजवळ आहे. आम्ही आता इथे मुंबईमध्ये 30 ते 35 स्पर्धा घेतो जिल्ह्याच्या. त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्र घेतो आणि इंडिया घेतो. त्याच्यानंतर एशिया आणि ऑलिम्पिक होते. हे सगळं होत असताना जाताना सगळ्यात जास्त मुलं कोण असतात तर ते फक्त महाराष्ट्रीयन असतात. आणि ह्याचा आम्हाला फार गर्व आहे. आणि हे सगळं असताना, हे मिळत असताना आज इथे जसं ह्या मिटिंगसाठी छत्रपतीजी आवडे आलेत ना, त्या सगळ्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत. नाहीतर माणसाची सवय काय असते, माझं मिळालं ना दरवाजा लाव आणि गपचूप बस, त्याचं तो बघून घेईल. हे आमच्या क्रीडाप्रेमीने नाही केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण अशा ठिकाणी तुम्ही लोक फेस समोर आल्यानंतर एक वेगळं इम्प्रेशन असतं. आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना, महाराष्ट्र, इंडिया, मुंबई काही करताना आमचे मुंबई श्री छत्रपती अवॉर्डी आमचे सिनियर्स यांना सगळ्यात पहिलं आमंत्रण देतो. कारण ज्युनियर मुलांना यांचं फेस बघितल्यानंतर आपलं फ्युचर कळतं. त्यामुळे आम्ही यांना कधी वगळून कुठलाही कार्यक्रम करत नाही. किती मोठा पाहुणा येऊ दे. मला तर असं वाटतं की हा कार्यक्रम करताना आपण सगळे स्पोर्ट्स घेताना मिनिस्टरला बोलवण्यापेक्षा ना खेळाडूंना बोलवलं पाहिजे. कारण जर ते टायमाला अशी आपल्याला जात दाखवत असतील तर त्यांना का बोलवा. आणि वेळ गेली नाही, थोड्या दिवसामध्ये सगळे इलेक्शन्स आले. खेळाडूंमध्ये काय ताकद असते, रिलेशन असतं ना लोकांमध्ये, हे प्रत्येकाला कळेल. आम्ही कुठला मोर्चा काढलेला नाहीये, आम्ही कुठलं मागणी मागत नाही, आमचं कुठलं आरक्षण नाहीये. आमची जी वस्तुस्थिती आहे, आम्हाला जे मिळतंय ते आमचं आम्हाला परत द्या, एवढीच विनंती आहे. आणि ह्या विनंतीवर एक आभार मानतो उदय देशपांडे साहेब तुमचे, की तुम्ही बसण्यासाठी जागा दिलीत, सगळ्यांना एकत्र बोलवलं, त्यामुळे आपला सुद्धा खूप खूप आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी बिलियर्ड्स आणि स्नूकरचे देवेंद्र जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यात आधी माननीय उदयजींचे आभार मानतो की त्यांनी ही जागा देऊन इकडे सगळ्यांना आमंत्रित केलं. अरुण केदारजी ज्यांनी संघटित सगळ्या 7 संघटनांबरोबर समन्वय साधून सगळ्यांना इथे बोलवलं आणि आज हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी ठेवला आहे. आणि जो आजच्या जगामध्ये जे सगळ्यात जास्ती मानलं जातं तो आहे डेटा. आणि अरुण केदारजींनी जो डेटा दाखवला इथं कॅरमचा, तो डेटा सगळं ऐकल्यानंतर कॅरमला वगळलं म्हणजे केवढी मोठी शासनाची घोडचूक झाली हे लक्षात येतं. तसेच इतर जे सगळे खेळ आहेत, आता मी फक्त बिलियर्ड्स स्नूकरचं जर म्हटलं तर भारतामध्ये सगळ्यात पहिलं जे इंडिव्हिज्युअल वर्ल्ड टायटल जे कोणी जिंकलं ते विल्सन जोन्स होते 1958मध्ये. ते जिंकलेलं त्यांना तेव्हा अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, नंतर पुढच्या वेळात त्यांनी आमच्यासारख्या खेळाडूंना कोचिंग करून प्रोत्साहित केलं, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. त्यांच्यानंतर मायकल फेडरर 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियन जिंकले, पद्मभूषणनी गौरवण्यात आलं त्यांना. असे बरेच खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. आणि 4 एशियन गेम्समध्ये जेव्हा समावेश होता बिलियर्ड्स स्नूकरचा, त्याच्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकं आणि 3 कांस्य आणि 2 रौप्य अशी पदकं मिळवलेली एशियन गेम्समध्ये आहे. तर असे सगळे परफॉर्मन्स असताना एकच विचार मनात येतो की एशियन गेम्स, ऑलिम्पिक्स आणि याच्याबरोबर फक्त कुठल्याही खेळाला याची तुलना करण्यात यायला नको. सगळे खेळाडू तेवढीच मेहनत घेतात आपल्या खेळासाठी आणि त्या लेवलला पोहोचण्यासाठी. आणि कुठल्याही खेळात जागतिक स्तरावर जाऊन परफॉर्म करणं ही फार मोठी गोष्ट असते, त्याला फारच परिश्रम लागतात. आणि त्यामुळे एक 7 खेळाडूंच्या पुरस्काराला डावलून शासनाला एवढं मोठं काय मिळालं हेच एक आश्चर्याची गोष्ट आहे. की 7 खेळाडूंना जर एक पुरस्कार दिला असता यावर्षी तर एवढं मोठं काय नुकसान झालं असतं, की किती काय करोडो रुपये नसते गेले.
आम्ही पण या संघटनेच्या थ्रू जसं अरुणजींनी सांगितलं संघटना चालवतो आहे. इथे महाराष्ट्रामध्ये आम्ही 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स घेतल्या, सिनियर लेवलच्या केल्या आहेत आणि 4 नॅशनल चॅम्पियनशिप आम्ही इथे घेतल्या आहेत ऑलरेडी इतक्या लेवलला. बरेच लोक पूर्वीचं एक काय होतं आमच्या गेममध्ये ना, एक थोडंसं एक गैरसमज होता की हा अजूनही का परवा आम्ही जेव्हा डिसिजन लेटर द्यायला काल गेले होते आमचे पूर्वीचे राष्ट्रीय आपले स्टेटचे अध्यक्ष जे, तेव्हा त्यांनी बोलताना सांगितलं अरे हा खेळ थोडा काय ना एक श्रीमंत लोकांचा खेळ आहे. तर ही एक मनाला आपली एक काय म्हणतात चिकटलेली एक गोष्ट आहे जी अजिबात आजच्या तारखेला खरी नाही. फक्त एक अवेलेबिलिटीचा फॅक्टर होता की जो की काही क्लब्समध्येच टेबल असायची, पण आता तर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जाल तर एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज 80% जे भारतातले खेळाडू आहेत ते सगळे मध्यमवर्गीय आणि त्याच्या खालच्या रेषेतले आहेत. फारच कमी श्रीमंत लोक जे अशा लेवलला वरच्या लेवलला पोचतात. तर माझं हेच एक म्हणजे रिक्वेस्ट असं आपल्या महाराष्ट्र शासनाला आहे की खेळाडूंना कुठलाही खेळ असो ते ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि याच्यात त्याची तुलना न करता सगळ्याच खेळांना प्रोत्साहित करा. आणि जसं की आता 2030मध्ये आम्ही ऐकलं की दोहामध्ये परत क्यू स्पोर्ट्स आमच्या खेळाला परत मान्यता देऊन परत इन्क्लूड करणार आहेत दोहामध्ये. तर शासनाचं कुठलं धोरण असं असू शकत नाही की 1 वर्ष इन्क्लूड झालं म्हणून तुम्ही तेव्हा एकदा इन्क्लूड झालं की मग त्यांचेच फोन आम्हाला येत राहतील सारखे की आम्ही काय करायचं तुम्हाला किती प्लेअरचं कोचिंग पाहिजे, काय बजेट पाहिजे, सगळे मागा. आणि ड्रॉप केलं की ते एकदम एका याच्यासारखे सोडून देतात की मग कोणी बघत पण नाही त्यांच्याकडे. एक स्टँडर्ड एक असं धोरण पाहिजे जे सस्टेनेबल लॉंग टर्म असं प्रत्येक खेळासाठी पाहिजे. आणि याच्यात जेवढे नवीन खेळ आता तर नवीन केवढे खेळ येत आहेत ते खेळ पण पुढे वाढत जातील. आणि मी हीच अपेक्षा करतो सगळ्यात आधी की जे खेळ इकडे डावललेले नाही आणि जे आलेत सपोर्टला, खास करून त्या सगळ्या खेळांचा पण आभार. नामदेवजी तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हाला पहिल्यांदाच नॅशनल गेम्समध्ये इन्क्लूड झाला होता गोव्याला, तेव्हा खूप सपोर्ट केला आणि 2 रौप्य पदकं पण आम्ही जिंकून आलो. तर असाच सपोर्ट पुढे पण तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही या आमच्या सगळ्यांचे जे म्हणणं आहे ते शासनाकडे पोचवून याला न्याय मिळवून द्याल. धन्यवाद. मी महेंद्र चेंबूरकर यांना विनंती करतो. नमस्कार, मी महेंद्र चेंबूरकर, जिम्नॅस्टिक्समध्ये नॅशनल चॅम्पियन आहे आणि मेखामामध्ये छत्रपती पुरस्कार विजेता आहे. सगळ्यांना कल्पना नसेल पण आमच्या जिम्नॅस्टिक्समध्ये थोडासा वेगळा प्रकार हा शासनाने केलेला आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये 5 क्रीडा प्रकार असतात आणि त्या 5 क्रीडा प्रकारामध्ये 3 ऑलिम्पिक उपप्रकार आहेत आणि जे 2 आहेत ॲक्रोबॅटिक्स आणि एरोबिक त्यांना एशियन गेम्समध्ये किंवा ऑलिम्पिकमध्ये नसल्यामुळे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. वास्तविक ह्याच खेळाडूने आतापर्यंत केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पदके दिलेली आहेत. एशियन चॅम्पियनशिप आहेत, एशिया कप्स आहेत. अशा खेळामध्ये अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पदकं या खेळाडूंनी मिळवून दिलेली आहेत, महाराष्ट्राला नाही तर भारताला. म्हणजे जिम्नॅस्टिक्समध्ये ही जी काय पदकं मिळालेली आहे आर्टिस्टिक्स नाही आहे, रिदमिक नाही आहे किंवा इतर नाही आहेत, पण ज्या खेळाडूंनी मिळवलेले आहेत त्यांनाच आता डावललं गेलेलं आहे. मग याच्यामध्ये करायचं काय की ह्या खेळाडूंनी याच्या पुढे किंवा ह्या खेळाला याच्या आधी छत्रपती पुरस्कार सुद्धा दिलेले आहेत, त्यांना छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित पण केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांना दादोजी कोंडदेव सारखे पुरस्कार सुद्धा त्यांच्या प्रशिक्षकांना देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. मग आता ह्या खेळाडूंनी करायचं काय? आतापर्यंत दिग्गजाने जे काय सांगितलं ते तसंच आहे. खरं म्हटलं म्हणजे हा आपण शासनाचा वगैरे निषेध करण्यापेक्षा हे शासनाचे अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकार झालेला आहे. 7 खेळाडू आणि आमच्या जिम्नॅस्टिक्सचे काही प्रकार त्यांनी असे डावललेले आहेत. खरं त्यांचा निषेध व्हायला हवा. जी वागणूक आता आपल्या सगळ्यासमोर सांगितली गेलेली आहे की एखादा खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेता असतो, एखादा अर्जुन पुरस्कार विजेता असतो, एवढं नव्हे तर केवळ एक राज्याचा पदक विजेता ज्या वेळेला तुमच्या ऑफिसमध्ये येतो तर त्याला तशी वागणूक कधीही मिळालेली नाही किंवा मिळत नाही. हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. तर ह्या गोष्टीसाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरोखरच आपल्याला आवाज उठवला पाहिजे. मी खरोखरच अरुण केदार आणि देशपांडे सर यांचा आभार मानतो की त्यांनी या सगळ्या
खेळातल्या संघटकांना, सगळ्या पुरस्कार विजेत्यांना इथे एकत्र केलेला आहे आणि हा आवाज आपण एकत्र उठवला पाहिजे आणि हा लवकर केला पाहिजे. कारण आता त्यांनी पुरस्काराची 8 ते 22 ही तारीख पण दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि त्या पिरियडमध्ये ते पुरस्कार देऊन मोकळे होतील. आपल्याला पहिलं काम करायला पाहिजे की ही जी तारीख त्यांनी जी दिलेली आहे, जाहीर केलेली आहे, ती पुढे नेणं या शासनाला भाग पडलं पाहिजे. हा एक पहिला प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. आणि त्यानंतर या अशा प्रकारे खेळाडूंवरती जो अन्यायकारक हे जे काही GR निघालेले आहे त्यांच्यावरती आपल्याला खरोखरच सगळ्यांनी मिळून किंवा क्रीडा प्रतिनिधी असं न करता जेवढे आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू आहेत, पदक विजेते आहेत, पुरस्कार विजेते आहेत, त्या सगळ्यांनी आपल्याला या शासनाच्या पुढे, या आयुक्तांच्या पुढे आपल्याला निषेध नोंदवणं, मग तो 1 दिवसाचा का असो ना किंवा त्याच्यामध्ये 2 दिवस जरी लागले तरी हा कायमस्वरूपी आपल्याला तोडगा काढणं फार गरजेचं आहे. कारण जी वागणूक आपल्या महाराष्ट्रातील जे काही खेळाडू आहे, जे काही पदक विजेते आहेत त्यांना दिली जात आहे ती खरोखरच अक्षम्य आहे. अशी वागणूक मिळाली नाही पाहिजे. ज्यांना आता ज्यांना डावलं गेलेलं हे खेळ आहे, ते आता बरंच सांगितलं ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे, मग त्यांना व्हॅल्यू काय आहे? आता एका GR मधून त्यांना सगळ्यांना वगळण्यात आलेलं आहे. याच्यावरती खरोखरच आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या प्रकारे खरोखरच एक निर्णय घेऊन आपण या सगळ्यांचे लढा करून सगळ्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं. हे आता आपण दाखवलेलंच आहे आपली शक्ती ही जी काय आहे आणि त्या शक्तीचे आपण हा लढा हे करून पुन्हा एकदा त्या सगळ्या खेळांचं किंवा इतर काही ज्या काय बाबी आहेत खेळांमधल्या त्यांचं आपल्याला पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने लढा देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं व्यासपीठांमधील सगळे दिग्गज बसलेले आहेत, सर्व पुरस्काराने सन्मानित आलेले इथे सगळे पाहुणे आहेत, त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. जस्ट 1 सेकंड घेतो. एक अशोक शेंडिले आमचे जे अर्जुन पुरस्कार प्राप्त आणि एशियन गेम्समध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट होते, ते इथे आलेले आहेत आपल्या म्हणजे सपोर्टसाठी. त्यांना आपण तुम्ही पुढे येऊन त्यांनी बसावं. सध्या सेंट्रल रेल्वेला स्पोर्ट्स बघतात आणि भारताचे नॅशनल कोच पण आहेत. नमस्कार, माझं नाव क्षितिज भेदक. मी बिलियर्ड्स आणि स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजिंग कमिटी मेंबर आहे. माननीय दिग्गज मंडळी जे आहेत व्यासपीठावर त्यांना सगळ्यांना नमस्कार. मला सगळ्यांना एकच विचारायचं आहे, आपल्या राज्याचं नाव काय? महाराष्ट्र. याचा अर्थ काय होतो की आपण जे नवीन खेळ येतात ते आपण समावेश केले पाहिजेत. इकडे उलटच चाललंय, जे जुने खेळ आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे. माझं असं एकच सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आज आपण जे काही सगळे जमलो आहोत ह्याच्या मागे एक कारण आहे. इट हॅज टू बी अ मुवमेंट. लक्षात घ्या, आज 7 खेळ बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. असं करत हळूहळू स्पोर्ट्स डिपार्टमेंट पण बंद होईल आणि आपले जे खेळाडू आहेत आज हा 1970 साली 69-70 मध्ये इन्स्टिट्यूट केलेला अॅन्युअल अवॉर्ड दिला जातो. तो कशा करता असतो की राज्यातले जे प्रामुख्याने जे खेळाडू आहेत आपले त्यांना एक रेकग्निशन असतं. आपल्याकडे इकडे जे सगळे बसलेले शिवछत्रपती अवॉर्ड विनर्स आहेत, व्हेनेवर दे गो आउट एनिवेअर, ज्यावेळेस म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचं शिवछत्रपती अवॉर्ड विनर आहे, ते त्यांच्या दृष्टिकोनातून मोठं गर्वाचं काम असतं. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की इकडे आपण फक्त ऐकायचं आणि घरी जायचं नाहीये. प्रत्येकाने कमीत कमी 10, 12, 20 लोकांना प्लीज सांगा की हे काय होतंय. अशा पद्धतीने जर का झालं तर पुढच्या तुमच्या नेक्स्ट जनरेशनचं काही खरं नाही. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचे जे कोण कनेक्शन्स असतील, प्रेस म्हणा, डिजिटल म्हणा, काय तुमचे फेसबुक म्हणा, याच्यामध्ये मुवमेंट चालू करा आणि तरच आपण हे सगळा हा लढा सिरियसली आपल्या शासनाला कळेल की काय स्पोर्ट्समन स्पिरिट आहे आपल्यामध्ये, बट ॲट द सेम टाइम स्पोर्ट्समन मध्ये काय ताकद आहे ही पण त्यांना कळली पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी अरुण देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.
मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम एक शांतपणे डोळे बंद केले तर विचार करा, या महाराष्ट्र राज्यामध्ये नक्की खेळाडू कोण घडवतो? खेळाडू जेव्हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो त्यामध्ये खऱ्या अर्थाने कुठेतरी राज्याचं योगदान आहे का? त्याच्या पालकाला वाटतं किंवा त्या खेळाडूला वाटतं, त्याच्या प्रशिक्षकाला वाटतं, त्याच्या संस्थेला वाटतं, त्यावेळेला तो खेळाडू कुठेतरी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जातो, रेकग्निशन मिळतं. अगदी ऑलिम्पिकला सुद्धा काही मिळाल्यानंतर तुम्हाला रेकग्निशन मिळते, ही अवस्था आहे. आपल्याकडे ही टेंडन्सी आहे. शालेय स्तरावरती ज्या वेळेला असे अनेक क्रीडा शिक्षक असतील, त्यांना आता शालेय खेळांमध्ये जे वेगवेगळे खेळ इन्क्लूड झाले ते नक्की खेळ कुठचे आहेत हे जर विचारलं ना तरी पटकन नाही लक्षात येणार, इतपत खेळ इन्क्लूड केलेले. जे मान्यता आहेत, मान्यता प्राप्त नाहीत, त्या विषय वेगळा, पण असे अनेक खेळ इन्क्लूड करत चाललेले. डॉजबॉल सारखा खेळ आहे. डॉजबॉल खेळ आपण मनोरंजनाकरता करायचो, त्याची शालेय स्तरात इन्क्लूड केलेले. पैसा नसेल तर इन्क्लूड करू नका. मग जिथे खेळ अनेक वर्षापासून ज्याला मान्यता आहे असे जे खेळ आहेत की ज्या खेळांनी वेगवेगळ्या प्रकारचे ते खेळाडूंनी लॉरल्स आणलेले आहेत, राज्य, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही पदकं मिळवलेली आहेत. अचानकरित्या ज्या वेळेला असा फतवा निघतो, याला फतवा म्हणतो आपण, की आता हे खेळ नाही. हा प्रकार इतर खेळांबद्दलही होऊ शकतो. असं समजू नका की हे 7 खेळच आहेत, 8वा खेळ 9वा खेळ कधी पुढच्या वर्षी येऊ शकतो. जर तुमच्यात एकजूट नसेल तर तुम्हाला कोण कुत्रा विचारणार नाही. आज इथे एकत्र आले, सरांनी फक्त एक फोन केला, मी आज इथे आलो. मागाशी उल्लेख केला की एक सरांनी उल्लेख केला की अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते असे असतात, आपल्याला मिळाले ना कशाला उगीच तोंड उघडा. उलट आहे, असे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 100% आहे. की आता मला क्रीडा प्रशिक्षकाचा पुरस्कार पटकन बोलतं नाव करतं, कारण दादोजी कोंडे नाव होतं, हेही नाव बदलून टाकलं, कोणी विरोध केला तर क्रीडा प्रशिक्षकाचा पुरस्कार आहे, शिवछत्रपती पुरस्कार. पण ज्या वेळेला स्पोर्ट्ससाठी म्हणजे क्रीडेसाठी ज्या वेळेला आवाज उठवायचं पाळी येते त्यावेळेला 100% आम्ही पाठीशी असणार, तिथे काही संबंध नाही. आणि इथे कोणी कोणाच्या स्वार्थाकरता येत नाही. रेकग्निशन दिले, घाम गळला तेव्हा रेकग्निशन दिलं, कोणी तुमच्यावर उपकार केले नाहीत किंवा कोणाची वशिली बाजी करून हे पुरस्कार मिळालेले नाहीत. कुठच्याही शिवछत्रपती पुरस्कार विजेत्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळतो त्यावेळेला त्यांनी किती नॅशनल खेळलेले आहेत, किती त्यांनी त्यात अवॉर्ड घेतलेले आहेत, त्याच्या घाम तर निघतं, त्यात कोणाचंही कॉन्ट्रीब्युशन नाही आणि ते त्याचं रेकग्निशन म्हणून त्याला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याचा काही संबंध नाही. आणि वी आर देअर. जर खेळाडू घाबरले तर डोंगराच्या बाकीच्यांची काय कथा? मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला आपण बोलवाल त्या वेळेला आम्ही येऊ. हा एक भाग, 7 खेळांचा हा भाग नाही, बाकीचे खेळ सुद्धा कदाचित लिस्टवरती असतील. ज्या वेळेला बजेटचा भाग येतो, कात्री जेव्हा लावली जाते त्या सुरुवात कुठून होते आपल्याकडे, तर हे अनावश्यक खर्च या प्रकारात धरले जातात. कारण यांना कोणी आवाज नाही, काही कमी जास्त केला तर कोण बोंबलणार नाही. आपल्याकडे भारताच्या ह्याच्यात, हरियाणाच्या आज बघतो कुस्तीच्या ह्याच्यामध्ये विरोध करणारे आहेत, तिकडे आहेत. म्हणजे आज पेपरमध्ये फर्स्ट पेज बातमी आहे. महाराष्ट्रात कधीही तुम्हाला फर्स्ट पेजवरती स्पोर्ट्सचे कधी दिसणार नाही बातमी. का? कारण सर्वात लास्ट पेजवरती आपण असतो, स्पोर्ट्सच्या पानावरतीच असतो आणि त्यात पण विशिष्ट 2-3 खेळच असतात, बाकीच्या खेळांना आवाजच नसतो. त्यामुळे जिथे तुम्हाला तिथे रेकग्निशन नाही, तिथे तुम्ही शासनासोबत दिसतच नाही. तर तुम्हाला काही टपलीत मारली तरी कोणी बोंबलणार नाही अशी समजूत करून घेतलेली आहे. त्यावेळेला मला असं वाटतं की नुसते भारतीय खेळच नाही, ते बाकीचे जे प्रत्येक खेळ त्याला रेकग्निशन मिळालेले, अचानकरित्या समजा काढायची पाळी आली तर सगळ्यांनी वेळ प्रसंगी विरोध करायला उभं राहायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला मंत्री संत्री यांची त्यांनी अपॉइंटमेंट घेतली त्या ठिकाणी ज्या वेळेला एक संख्या दिसते, लोक संख्येवरती जातात. ही दुर्दैवानी गोष्ट आहे, क्वालिटीने जात नाहीत. पत्रकार मित्र इथे असतील त्यांनी 100% याच्याकरता आवाज उठवावा. कारण शेवटी मीडिया ही गोष्ट अशी असते की मीडियाला घाबरतात.
आज शिवछत्रपती पुरस्कार सोहळा काही दिवसांवरती आलेला आहे. जर आपल्याला वाटतं की आपला सगळ्यांचा आवाज एकजुटीने असेल विरोधाचा, तर निश्चितरित्या याच्यावर बदल होईल. आणि मला वाटतं नामदेव कामतेकरांसारखं एक नेतृत्व आहे ते गप्प बसणाऱ्यातलं नाही. बाकीचे सुद्धा जे आहेत ती मंडळी गप्प बसणारीतली नाही. तर आपण जेव्हा जेव्हा बोलाल तेव्हा मला असं वाटतं की आम्ही सगळे येऊ. मी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचा खजिनदार आहे, समर्थ यांचा पण खजिनदार आहे. हा वेगळा भाग झाला. आम्ही वैयक्तिकरित्या 100% वी आर विथ ऑल द गेम्स. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश कदम, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनचे मी प्रतिनिधित्व करतो या ठिकाणी. बॉडी बिल्डिंग म्हटल्यावरती अगदी भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात त्याची ओळख करून द्यायला नको आहे. आणि हा जे 7 गेम महाराष्ट्र शासनाने वगळले छत्रपती पुरस्कारामधून, त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो. त्याचप्रमाणे दुसरं एक मी सूचना करू शकतो महाराष्ट्र शासनाला, ऐकतील की नाही माहीत नाही, पण जसे लोढा समितीने क्रिकेटमध्ये गाईडलाईन्स आणल्यात त्याचप्रमाणे बॉडी बिल्डिंगमध्ये सुद्धा त्या गाईडलाईन्स त्यांनी वापराव्या. 2-2, 3-3 टर्म्स पेक्षा ऑफिशियल्स या ठिकाणी संघटनावर असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या नावाने तयार करून आज मला या ठिकाणी सांगावं असं वाटते की आज इथे महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन 2 संघटना आधी इथे ठिकाणी मी सुद्धा प्रतिनिधित्व करतो. मी 1977 पासून खेळाडू आहे, 85 पर्यंत खेळाडू म्हणून बॉडी बिल्डिंग केली. आणि त्यानंतर मग मुंबई असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन आणि आता ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्ये सुद्धा मी कार्यरत आहे. आज मला सांगावं असं वाटतं की या ठिकाणी 2-2, 3-3 संघटना आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आज आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिककडे सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे की याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढा. लिगल फीज भरलेली आहे, 4 वर्ष झाली या ठिकाणी. पण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसुद्धा त्यामध्ये काही रस घेत नाही. महाराष्ट्र शासनाचं फार मोठी गोष्ट आहे, लांबची गोष्ट आहे. निदान महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने तरी या ठिकाणी शिरगावकर आहेत, त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून या बॉडी बिल्डिंगच्या संदर्भात वेगळा न्याय द्यावा. थँक्यू. या ठिकाणी भास्कर सावंत यांना मी विनंती करतो. भास्कर सावंत यांचा मैदान बचाव या आंदोलनाचा लढा आपण कित्येकांनी बघितलेला आहे. कृपया आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित क्रीडा चाहत्यांनो, 2च मिनिटात बोलणार आहे मी. आज जे जात्यात आहेत ते रडत आहेत, या 7 संघटना आहेत त्या. बाकी आम्ही सगळे बाहेर आहोत. बाकीच्या संघटना सुद्धा जेव्हा जात्यात येतील तेव्हा ती वेदना काय ती त्यांना कळेल. असो मित्रहो, समूहानं जगणं बंद झालं की राज्यकर्त्यांचं फावतं. समूहानं तुम्ही एकत्र येऊ नका, तुमच्या संघटना बंद करा आणि मग त्यांना राज्य त्यांच्या मनासारखं करू दे. ही याच्या मागची खरी भूमिका आहे. आम्ही हसत येतोय की काय 7 छत्रपती पुरस्कार नाही दिले असं होत नाही. त्याच्या मागची शक्ती जी आहे ती प्रचंड आहे. ती प्रचंड शक्ती उभी राहिली ती सळो की पळो होईल. एक राज्यकर्ते होते, राज्यातली माणसं जेवढी व्यसनी होतील, जेवढी अशिक्षित राहतील तेवढं फायद्याचं होतं. नवीन तंत्र आलंय, समूहानं लोकांना जगू देऊ नका, त्यांचा संघटना बंद पाडा. संघटना कधी बंद पडतील की पुरस्कार देणं जेव्हा बंद होईल तेव्हा संघटना खिळखिळ्या होतील, लोकांना आकर्षण वाटणार नाही. तेव्हा सावध व्हा. आज या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमलो आहेत. काहीतरी मुवमेंट घ्या. 8 ते 22 तारीख जी पुरस्कार वितरणाची आहे त्या दिवसात आपण सगळे काळ्या फिती बांधून महाराष्ट्रात फिरू, आपल्या मोहल्ल्यात फिरू आणि या सरकारचा निषेध करू, त्या शासनाचा निषेध करू, क्रीडा खात्याचा निषेध करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी मी रत्नाकर शेट्टी यांना सुद्धा बोलवलं होतं, परंतु
काही कारणामुळे ते आले नाहीत, परंतु या ठिकाणी माझे मित्र अभय हडप आहेत जे मुंबई क्रिकेट ॲपेक्स काउन्सिलचे मेंबर आहेत. मी त्यांना सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतो. कृपया अभय हडप आपण व्यासपीठावरती या. मी विनंती करतो हडप साहेब तुम्ही इथेच या. आणि तुम्ही आता क्रिकेटमध्ये जरी असलात तरी पूर्वीपासून तुम्ही कॅरममध्ये होतात, त्याच्यामुळे तुम्ही हा संपूर्ण प्रवास कॅरमचा बघितलाय. हा पुरस्कार जो डावललेला आहे कॅरम या खेळाला आणि इतर 7 खेळांना, त्याबद्दल तुम्ही तुमचे विचार मांडणं आमच्या दृष्टीने जास्त आवश्यक वाटतात. सन्माननीय व्यासपीठ, इकडे उपस्थित असलेले विविध खेळातील दिग्गज, क्रिकेट या क्षेत्रात एक कार्यकर्ता म्हणून कामाला असलो तरी अचानक बॅटिंगला पाठवल्यावर काय होतं ते आत्ता मला समजलं. अरुणने समोर बघितलं आणि इकडे उभं केलं मला. तरी पण एक थोडक्यात मला कुठचेही पुरस्कार देणं बंद होणं हे कुठच्याही खेळाच्या दृष्टीने फार वाईट गोष्ट आहे. फक्त गेले 3-4 दिवस हे मी वाचतोय, तर वाचत असताना एक त्या जे काय वाचनात आलं त्याच्यात ते पुरस्कार का बंद झाले ह्याच्याबद्दल मला वाटतं कुठे स्पष्ट अशी वाक्यता किंवा तसं काय नाही आहे. तर ते कारण त्याच्या मागचं जर कळलं असतं तर हा लढा अजून पुढे जाऊ शकला असता की त्यांना हे बंद करावंसं का वाटलं. आणि खरोखर त्या खेळामध्ये काही कमतरता आहे किंवा शासनाची त्या खेळाचं कौतुक करण्याची पात्रता नाही किंवा जे काही कारण असेल, कारण ते कारणाचा उहापोह माझ्या मते अजून तरी झालेला नाही की हे पुरस्कार किंवा या खेळांना का डावलण्यात येत आहे. तर मला वाटतं आपण त्याच्या थोडंसं खोलाशी गेलो. अरुण मित्र आहे माझा आणि बाकीचे बरेच जण सगळे, मी तसा कसलाच खेळाडू नाही, पण एवढ्या मोठ्या समोर बोलताना थोडंसं दडपण मला आलं आहे की सगळे आपापल्या क्षेत्रातील फार मोठ्या व्यक्ती आहेत तिकडे, आम्ही फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटर आहोत. तर हे कारण जर आपण शोधून काढलं किंवा शोधून काढू शकलो तर मला वाटतं ह्या लढ्याला अजून मजबूती येईल. आणि जसं सावंत साहेबांनी सांगितलं की 22 तारखेपर्यंत 8 ते 22 हा वेळ आहे आपल्याकडे. जेव्हा केव्हा गरज लागेल तर जरी आत्ता क्रिकेटमध्ये असलो तरी पूर्वाश्रमीचा कॅरमचा कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक पावलावर तुमच्या बरोबर राहील. धन्यवाद. संजय शेट्टे सरांना मी विनंती करतो. मी संजय बाबूराव शेट्टे, अध्यक्ष महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ याचाही अध्यक्ष आहे. बीपीएड कॉलेजही चालवतो, एक स्पोर्ट्स कॉलेज चालवतो. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाबद्दल काही जुनी मंडळी आहेत त्यांना इथे कल्पना असेल की 1935 सालची ही मुंबईमधली संघटना 1970पर्यंत ही सर्व मुंबई शहरातील ज्या क्रीडा संघटना होती त्याची मातृसंस्था होती आणि त्याचं नेतृत्व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ करत होतं. 1970ला ज्यावेळेला 1 गेम 1 फेडरेशन, सगळ्या खेळ वेगळे झाल्या, सगळ्या खेळांच्या संघटना वेगळ्या झाल्या. त्याच्यानंतर हे आपल्या खेळाचे प्रसार वाढला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला. आज ज्या वेळेला सकाळीच मी ओरिसा या ठिकाणी गेलो होतो, गेले 3 दिवस त्या ठिकाणी होतो. आज सकाळीच आल्यानंतर कालच आम्हाला व्हॉट्सॲपवर हा ज्या वेळेला मी फतवा म्हटलं तरी हरकत नाही तो मिळाल्यानंतर फक्त या ठिकाणी मी उभा आहे फक्त या 5 खेळापुरताच नाही आहे. त्याच्यामध्ये आता चेंबूरकर यांनी सांगितल्याप्रमाणे इतरही खेळांचा म्हणजे त्याच्यामध्ये जो फतवा निघाला आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ते फक्त 5 खेळच नाही आहेत, इतरही खेळाचे जे उपप्रकार आहेत त्यांनाही त्याच्यातून वगळलेलं आहे. ज्यांना वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये पुरस्कार दिले गेलेले होते, त्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. आणि जवळजवळ आता जिम्नॅस्टिकचा जर विचार केला तर जवळजवळ चेंबूरकर मला वाटतं आपण 150 छत्रपती ह्या महाराष्ट्राने या खेळाने दिलेले आहेत. जवळजवळ 15 ते 20 दादोजी कोंडदेव त्याचं नाव आता बदललं, उत्कृष्ट मार्गदर्शक दिलेले आहेत. अनेक चांगले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे
कोच आणि त्या ठिकाणी जजेस निर्माण केलेले आहेत. म्हणजे ही संपूर्ण 36 पैकी जवळजवळ 32 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते खेळलं जातं. खरोखर अवघड खेळ आहे. 3 वर्षापासून 4 वर्षापासून मुलं खेळतात आणि इतर खेळ ज्या वेळेला बहरतात 21-22 वयाचा तो खेळाडू पोचतो त्यावेळेला त्या खेळातून त्याला निवृत्त व्हावं लागतं. म्हणजे इतकी शरीराची झीज करावी लागतं. म्हणजे खरं वास्तविक आज ज्या वेळेला बॉडी बिल्डिंगचे समोर बसलेली मंडळी असं शरीराची झीज काही करणं असतं हे आपल्याला त्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. परंतु यावेळेला मगाशी यांनी सांगितलं की काही कारण न देता जे त्यांनी केलेलं कारण नाही, त्यांनी कारण दिलं की या खेळांचा प्रसार आणि प्रचार या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. म्हणजे हे किती हास्यास्पद आहे की कॅरम हा खेळ मला वाटतं कोणी खेळला नाही असा ह्या म्हणजे 12-11 कोटीची जर जनता असेल तर त्यातली मला वाटतं म्हणजे अगदी शेतकऱ्याचा पोर जरी अगदी गरीबातला गरीब असेल तो त्याला कोणाला कॅरम माहीत नाही असा खेळ कुठला खेळाडू या महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला एक सांगितली की नौकानयन. आता का मराठवाडा विदर्भामध्ये आपण समुद्र न्यायचा का? ज्या ठिकाणी समुद्र असेल, ज्या ठिकाणी त्याचं डॉक असेल, ज्या ठिकाणी ते बोटी ठेवण्याच्या व्यवस्था असेल त्याच ठिकाणी त्याचा प्रसार होतो. आणि आज आपल्याला जगावर जर ज्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी किंवा ज्यांनी राज्य केलं त्यांनी ते पाण्यामध्ये उतरले म्हणूनच आज आपल्या जगावर त्यांनी राज्य केलं. परंतु दुर्दैवानं आपल्याकडे एक असतं की ज्या वेळेला मूल जन्मतं त्यावेळेला आपल्याला पत्रिका ज्योतिषाला दाखवतो त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा सांगितलं जसं या मुलाला पाण्यापासून दूर ठेवा, अग्नीपासून धोका होतो, म्हणजे वाहनापासून याला दूर ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला एकच सांगितलं जातं की ह्या खेळापासून दूर ठेवा. परंतु आपल्याला एक माहिती आहे की आज ज्या वेळेला आपण हे सगळे खेळ खेळतो जर इतिहास बघितला कुठलाही खेळ म्हणजे त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत नाही, परंतु आज आपल्याला माहिती आहे की कुठल्या खेळामध्ये एखाद्या कुठल्या तरी इंडस्ट्रियल हाऊसचा किंवा एखाद्या श्रीमंताचा कोणतरी मुलगा कुठला तरी खेळाडू झाला किंवा तो छत्रपती अवॉर्डी झाला किंवा उत्कृष्ट मार्गदर्शक झाला असं मला वाटतं 99.99% कुठंच घडलेलं नाही. सर्वसामान्य जी काही घरातली मुलं आहेत ती अगदी संपूर्ण आपले पालक मी म्हणजे अनेक इथले खेळाडू आहेत विशेषतः बॉडी बिल्डिंग मधले माहिती आहेत मला की अगदी चाळीतून छोट्या छोट्या झोपडपट्टीतून सगळ्या ह्याच्यातून प्रतिकूल परिस्थितीतून हे संपूर्ण खेळाडू निर्माण होतात. स्विमिंगचे असो, जिम्नॅस्टिकचे असो, ॲथलेटिकचे असो, सगळ्या स्तरातले जे खेळाडू आहेत ते गरीब घरातनंच निर्माण होतात. आणि त्यांना पुढे गेल्यानंतर एकच आशा असते की आपल्याला रेकग्निशन एक ज्या वेळेला आपल्या आयुष्यामधील एक सर्वात चांगलं महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झालं तर छत्रपती अवॉर्ड एक रेकग्निशन असतं की त्याला मान्यता असते आणि त्या माध्यमातून त्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळते, समाजामध्ये स्थान मिळतं. बरं या छत्रपती साठी ते पुरस्कार देतात. पूर्वी ती 25,000 आणि ती ट्रॉफी होती, परंतु त्याच्यानंतर इतर कुठले त्याच्यामध्ये त्याला काही सुविधा आहे किंवा काहीच नाही आहे. म्हणजे ही फक्त ह्या 5 खेळापुरतंच नाही की त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. जे उपप्रकार इतर खेळाचे कुठले दावलेले आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र केलं पाहिजे. आज या ठिकाणी नामदेव शिरगावकर जे आहेत आम्ही ज्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी संपूर्ण खेळाची आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व खेळांची परिस्थिती आंधळ्या आणि हत्तीसारखी होती. प्रत्येकजण आपापल्या खेळामध्ये बघत होता, इतर खेळाची कोणालाच माहिती नव्हती. परंतु नामदेव आणि आम्ही ज्यावेळेला एकत्र आलो त्यावेळेला सगळं महाराष्ट्रातील जेवढ्या खेळांच्या संघटना आहेत त्यांना वडाळ्याला आम्ही एकत्र बोलवलं. त्यावेळेला आम्हाला ज्यावेळेला एकमेकाशी इंटरॅक्शन केल्यानंतर समजलं की किती खेळ आहेत, कुठल्या खेळाचा कोण अध्यक्ष आहे. आम्हाला म्हणजे कॅरम माहीतच नव्हतं आणि अरुण केदारच माहीत नव्हते. परंतु महाराष्ट्राच्या नामदेव शिरगावकर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व खेळ एकत्र आले. प्रत्येकाला काहीतरी व्हॉइस निर्माण झाला. परंतु आम्ही ज्या वेळेला अनेक त्यातले चांगले निर्णय घेतले, ज्या वेळेला महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा जी आता मिनी ऑलिम्पिक म्हणतात ती बंद पडलेली होती ती सुरुवात झाली. आणि ज्या वेळेला ह्या शासनाच्या जे खातं आहे त्याच्याशी माझं एक स्वतःचं स्पोर्ट्स कॉलेज असल्यामुळं गेली 40-45 वर्ष म्हणजे मला जेव्हापासून कळत नाही तेव्हापासून ह्या डिपार्टमेंटशी माझा संबंध आहे. त्यांचा खेळाडूंकडे किंवा खेळाच्या संघटनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच आहे हे सर्व चोर आहे. हे सर्व खेळाडूंना फसवत असतात, त्यांच्याकडून पैसे उकळत असतात ही त्यांची धारणा आहे.
ते सुद्धा खेळाडू म्हणूनच त्यातनं आलेल्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत. परंतु आपल्या सर्व खेळाच्या संघटनांनीही आता याच्यावर म्हणजे नीट विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपापसातील जे काही हेवेदावे असतील, आपली भांडणं असतील, ती वेगळी ठेवली पाहिजे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. आपल्यातील काही खेळ यातील मी नाव नाही घेत आज, परंतु आज असं म्हणलं पाहिजे की प्रत्येक खेळाने कुठला तरी मंत्री हा जरूर बघितला पाहिजे. कारण काही खेळातले 2-3 खेळ असे आहेत की त्यांनी त्यांचे अध्यक्ष फक्त मंत्री केले म्हणून ते खेळ म्हणजे कुठल्या म्हणजे राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये खेळले जात नाहीत हे आम्हालाही माहिती आहे. परंतु त्याला पण छत्रपती अवॉर्डमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. कुठल्या खेळाचं मी नाव घेत नाही. म्हणून मग तसं तरी एकदा सांगा की तुम्ही खासदार, आमदार किंवा मंत्री हा तुम्ही अध्यक्ष झाला तर तुमच्या खेळाला आम्ही जर छत्रपती येणार असेल तर तसा तरी एक GR करावा, म्हणजे आम्हाला निदान आपल्या बाजू मांडणं शासना दरबारी आपल्याला सोपं जाईल. परंतु मी आज खरोखर उदयजी देशपांडे यांचं मी आभार मानतो की पहिली ही सभा शिवाजी पार्क या ठिकाणी घेतली जातं आणि शिवाजी पार्कचं एक आपलं एक स्वतःचा आवाज उठवण्याची एक आपली इतिहास आहे आणि त्याची सुरुवात खरोखर या ठिकाणाहून झाली आणि ही देणगी खरोखर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे. सर्व खेळच, सर्व संघटना ह्या एकत्र आल्या पाहिजे. प्रत्येकाच्या आपल्या खेळाच्या अडचणी, खेळांच्या हे वेगळ्या आहेत. मी आजच सांगितलं जसं मी ओरिसाचं उदाहरण घेतो, म्हणजे खरोखर ह्या आपल्या क्रीडा खात्याच्या जे काही अधिकारी असतील किंवा मंत्री असतील अगदी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ओरिसासारख्या ठिकाणी जावं, दुसरीकडे कुठं फॉरेनला जाण्याच्या ऐवजी, आणि त्या क्रीडा त्या ठिकाणी ज्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्याचा अभ्यास करावा. ते राज्य कसं त्या प्रकारे काम करतं ते पाहावं. मला वाटतं त्या ठिकाणी जवळजवळ 4 IAS ऑफिसर त्यांनी वेगवेगळ्या खेळासाठी दिलेले आहेत. हॉकीसाठी तर 1 IAS ऑफिसर दिला आहे आणि इतर खेळासाठी आणि एक्सलन्स सेंटर त्या ठिकाणी काढलेले आहे. आज मी माझ्या जिम्नॅस्टिकची एक नॅशनल स्पर्धा होती, त्या नॅशनल स्पर्धेसाठी त्यांनी 80 लाख रुपये स्पॉन्सर केले आणि आमची जनरल बॉडी मीटिंग त्या ठिकाणी घ्यावी म्हणून 15 लाख रुपये त्याच्यासाठी वेगळे दिले. म्हणजे एवढं एक राज्य जे छोटं राज्य आहे ते या ठिकाणी करू शकतं. परंतु मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक फक्त दुर्दैव आहे की बालेवाडी, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही क्रीडा खात्यात गेलं की बालेवाडी म्हणलं की प्रत्येकजण मंत्री असो, त्या मंत्रालयातले बाबू लोक असो किंवा त्या क्रीडा खात्यातले असो, ते फक्त एकच सांगतात की हा पांढरा हत्ती आहे. म्हणजे खेळाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. पांढरा हत्ती ह्या दृष्टिकोनातून बघतात की आपल्या स्वतःच्या खिशात न देतात, असं काहीतरी त्यांचा समज असावा आणि त्यांना ती त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आपले खेळाडू, आपल्या क्रीडा संघटक असतील, क्रीडा संघटना असतात, रक्ताचे खेळाडू खरंच पाणी आठवत असतात, इतकी दिवस रात्र मेहनत करत असतात, परंतु त्यांना कुठलंच म्हणजे स्थान मिळत नाही आणि ते स्थान मिळवण्याचा आपण त्यांना जरूर प्रयत्न करावा. आणि ह्या निव्वळ 5 नाही परंतु सर्व इतर जे काही खेळ असतील त्याचा आपण अभ्यास करून ही जो आवाज आहे तो क्रीडा मंत्र्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून हा जो छत्रपती अवॉर्ड आहे त्याच्या आधी ह्या खेळांचा आणि ज्या उपप्रकारांचा इन्क्लूड कसा होईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं जातं. आम्हाला सुद्धा आमच्या खेळासाठी एखादा कोणतरी नेता किंवा मंत्री शोधायला लागेल. या ठिकाणी मी विनंती करतो जय कवळी सरांना, कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व क्रीडा रसिक, अनेक लोक खूप बोलले आणि सर्वात मला एक मुद्दा पटला. आपण नाव घेतो महाराष्ट्र आणि मला वाटतं की आपलं जे बजेट आहे हे या देशातलं सर्वात मोठं बजेट आहे क्रीडा क्षेत्राचं. पण आपल्याला माहीत नाही हे पैसे जात आहेत कुठे किंवा आपण विचारू शकत नाही ते पैसे जातात कुठे. कारण याचा डायरेक्ट इफेक्ट आत्ता आपण जो अनुभवतोय की जे 7 खेळ जे कमी केले त्याचं एक कारण झालं की बा आमच्याकडे बजेट नाही. एका ठिकाणी आपण 80 90 खेळ वाढवत चाललो आणि जे चांगले खेळ चालले आहेत, मला मी सगळ्या खेळांची काही बाजू घेणार नाही किंवा कुठच्याही एका खेळाचं बोलणार नाही, पण खेळ कमी करण्याच्या पाठचं काही कारण ते देत नाही आणि ही परिस्थिती फार निराशाजनक आहे क्रीडा क्षेत्रासाठी. परंतु ते सोडून चालणार आहे. वी हॅव टू फाईट इट आउट. मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये आता जो कार्यरत आहे तिथे आम्ही बघतोय की आमचे, तुम्ही म्हणाला क्रीडा मंत्री पाहिजेत आपल्याला,
पवारसाहेब 28 वर्ष आपले अध्यक्ष होते महाराष्ट्र काँग्रेस. गेली आज मला वाटतं 3rd टर्म दादा आपले अध्यक्ष. मग याच्यापेक्षा अजून किती मोठा माणूस पाहिजे आपल्याला क्रीडा क्षेत्राला. मग काय कमी काय पडतं की जे आपल्याला आपले जे अधिकारी आहेत ते आपल्याला जराही विचारत नाही. मग मला असं वाटतं की 2-3 खेळ जे महत्त्वाचे जे आपल्याला देशामध्ये आहेत, क्रीडा क्रिकेट आहे, या व्यतिरिक्त आपल्या खेळांना जराही किंमत नाही आहे आणि त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. तर ही जी किंमत आणायची आहे ती कशी आणायची आहे. म्हणजे आज आमचा सेक्रेटरी जनरल नामदेव शिरगावकरची जी 2 वेळेला मी लढाई बघितली शासनाची, एक म्हणजे नॅशनल गेम्सच्या वेळेला आणि म्हणजे जे गुजरातमध्ये झाले होते तेव्हा, इवन आत्ता गोव्याला झाले तेव्हा सुद्धा, त्या लोकांच्या हातातून ते सगळं आपल्या हातात घेणं ही एक लढाईच होती. आणि त्याच्यानंतर स्टेट ऑलिम्पिक गेम्स ती सुद्धा का बाबा आम्हीच करणार, आम्हीच चालवणार. आत्ता आपण म्हणजे संजयजी गेले बालेवाडीवर किती खर्च झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला किती फायद्याची झाली ती, किती वापरायला मिळते आपल्याला, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मग ते पैसे जात आहेत कुठे, तिथून पैसे येत आहेत किती. आणि जर त्याचंच जर पकडलं फक्त बालेवाडीने आपले स्पोर्ट्सचे अवॉर्ड चालू शकतात. म्हणजे पैसा हा विषय असू शकत नाही. आणि बाकी जे म्हणतायत की जो प्रसार आणि प्रचाराचा विषय, तर कॅरमसारखा खेळ अत्यंत सुंदर उदाहरण आहे की जो प्रत्येक घराघरात आहे. मग अशाला तुम्ही नाही का म्हणताय. बरं तुम्ही आत्तापर्यंत देत आलेला आहात, मग नवीन खेळांना का देणार आहात तुम्ही. त्याची काही म्हणजे त्याची काही कारण मीमांसा नाही. तुम्हाला काही आम्हाला काही प्रश्न विचारायची काही सोय नाही. आणि हे आपल्याला आता फाईट करावं लागेल असं मला वाटतंय. मुंबई स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही काही इश्यूज उचलले होते आणि मुंबईच्या खेळाडूंना एकत्र आणलं होतं, पण हा महाराष्ट्र लेवलचा विषय झाला. आणि मग यावर्षी जेव्हा आपण देशात नंबर 1 आलो आहोत, गोवा ऑलिम्पिकला, आपला गोवा ऑलिम्पिक गेम्स, नॅशनल गेम्स आणि गुजरात नॅशनल गेम्सला अत्यंत सुंदर असा महाराष्ट्राचा परफॉर्मन्स आहे. मग परफॉर्मन्सला रिवॉर्ड द्यायचा की कापत बसायचं, हा प्रश्न आहे. मग काही खेळ तिथे नसतीलही, सगळेच खेळ नव्हते ना. मग आता मी म्हणेन नॅशनल गेम्सला कुठे क्रिकेट आहे. मी स्वतः क्रिकेटर आहे, क्रिकेटवर काही मी टीका करत नाही, क्रिकेटची काही चुकी नाही आहे. पण हे जे काही विचार चालू आहेत आणि त्याची जी ॲक्शन चालू आहेत ते अत्यंत चुकीचं आहेत. त्याचा निषेध करायला पाहिजे, हे बदलायला लावलं पाहिजे. आपण जराही सहन नाही करायला पाहिजे. हे जर आपण मगासपासून म्हणतो हा फक्त 7 जणांचा विषय नाही, हा प्रत्येकाचा विषय आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्यावरती कोण बसले, त्यांचा निर्णय कोणी घेतला, याच्यामध्ये कोणाला त्यांनी कन्सल्ट केलं, काही खेळाडूंना त्यांनी इन्व्हॉल्व केलं होतं का. किंवा मग त्यांची एक सवय असते शासनाची, 5 जणांना बोलवायचं, एका मीटिंग पुरता काहीतरी डिसिजन घ्यायचं, त्यांना दाखवायचं का बाबा या खेळाडूंना आम्ही इन्व्हॉल्व केलं होतं. तर ही सुद्धा या गोष्टीमध्ये सुद्धा आपण बदल आणायला पाहिजे. हे आपण सर्वांनी एकत्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही सभा जी आयोजित केली देशपांडे सर असो किंवा केदार आणि सर्वच जणांचं त्यांचं अभिनंदन. मला वाटतं तुम्ही गप्प नाही राहायला पाहिजे, आपण गप्प नको राहूया. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि प्रत्येक संघटना एकत्रपणे याच्यावर एक लॉंग टर्म प्लॅन असायला पाहिजे, एक विजन असायला पाहिजे. त्याचं महाराष्ट्र शासनाचं जे आपलं धोरण आहे त्या धोरणाची सुसंगत आहे का. नसेल तर मग काय करायला पाहिजे. कोर्टात जावं लागणार आहे का आपल्याला, शासनाकडे जायला पाहिजे का. तर मला वाटतं यावर आपण एकत्र येऊन काहीतरी ॲक्शन घेऊ, ॲक्शन कमिटी करू, त्याच्यावर काहीतरी म्हणजे सर्वांना दरवेळेला काय एकत्र आणता येणार नाही, पण काही लोकांनी पुढाकार घ्यावा, त्याला आमचा सपोर्ट असेल. आणि नक्कीच म्हणजे आता अरुण देशमुख सुद्धा बोलले की सगळेच जण काही पुढे येऊ शकत नाही, पण जेव्हा गरज असते तेव्हा सगळे येतात. त्याप्रमाणे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, म्हणजे 7 खेळांबरोबर आहोतच. आम्ही म्हणत नाही की यांना द्याच, जर त्यांचं यावर्षी लायकीचा खेळाडू नसेल तर अवॉर्ड नका देऊ ना. त्याच खेळा नाही, कुठच्याही खेळाला, माझ्याही खेळाला, कुठच्याही प्रत्येकाच्या खेळाला हा न्याय लावा. पण अचानक 7 खेळ बाहेर काढणं त्याला काहीच कारण नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे यॉटिंग बरोबर आहे, कुठून आणणार. नागपूरमध्ये यॉटिंग कसं करायचं.
मग या परिस्थितीमध्ये रोविंग सगळ्या प्रत्येक राज्यामध्ये रोविंग सेंटर बनवणं मग पहिला हे शासनाचं काम आहे, शासनाने ते करायला पाहिजे. प्रचार फक्त संघटनांकडे काय, सगळा पैसा जो आपला टॅक्स पैसा आहे तो सगळा शासनाकडे जातो, शासनाकडून तो खात्याकडे जातो. बरं तो जातोय कुठे, किती पगाराला जातोय, किती मेंटेनन्सला जातोय. हे जे मोठे मोठे हत्ती, पांढरे हत्ती जे उभे करतात त्याचा उपयोगही होत नाही आपल्याला, त्यातून काही रिटर्नही मिळत नाही आहे. आणि प्लस आता अशा कात्री लागायला लागल्या. तर मला असं वाटतं भास्कर सावंत साहेब बोलले तो अत्यंत बरोबर हे आहे, म्हणजे मुद्दा आहे की याच्या पाठी काही आज 7 मग पुढच्या वर्षी अजून 10 अजून करत असं काहीतरी छोटं काहीतरी करून टाकायचं. आणि तुम्हाला आम्हाला माहीत नाही इव्हेंट्स कंपनीसाठी चालवणार ही सगळी शासनाची खाती, हे कसं काय चालेल. आणि म्हणून आपण हे सर्व थांबायला पाहिजे. आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी फक्त कॅरममधले जे यंदाच्या वर्षी थेट पुरस्कारार्थी जे होते त्यांना बोलवले, त्यापैकी अभिजित त्रिपणकर, संदीप दिवे आणि नीलम घोडके. 2022 साली मलेशियाला वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली. संदीप दिवे हा वर्ल्ड चॅम्पियन आहे. नीलम घोडके तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं, ते आता जस्ट पोस्टमध्ये लागलेली आहे. आणि अभिजित त्रिपणकर हा कॉन्ट्रॅक्टवरती जैन इरिगेशनला आहे. अशा खेळाडूंचा, संदीप दिवे नोकरीलाही नाही, अशा खेळाडूंचा पत्ता, अशा खेळाडूंचा पुरस्कार शासन डावलत आहे. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर शासनाचा पुरस्कार तुम्हाला नाही मिळाला तर शासनाच्या पुरस्कारापेक्षा जास्त रक्कम ही महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तुम्हाला देते. हा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन शब्द आहे. मी या ठिकाणी धन्यवाद. बसा तुम्ही. मी या ठिकाणी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे डॅशिंग असे सेक्रेटरी या ठिकाणी. अच्छा या फक्त आता आपला वेळ भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेळेचं भान आपण राखावं. नमस्कार, माझं नाव रोहन जोशी. न्यूज 18 लोकमत म्हणजे जे IBN लोकमत आहे त्याच्यात मी क्रीडा विभाग बघतो. ही सर्व जी गोष्ट आहे त्याच्या मागे नेमकं काय कारण असू शकतं याची थोडीफार कल्पना आम्हाला असते. कारण आपल्या एवढा अनुभव माझा नसेल वयाचा, पण क्रीडा अधिकारी आणि क्रीडा मंत्री हे काय विचार करतात आणि हे राजकारण करण्यामागचं कारण काय, थोडंसं त्याचं अवेअर करायचं आहे. हे 7 खेळ आज आहेत, नक्कीच आपल्याला भीती आहे उद्या 17 होतील. एवढंच नाही तर काही खेळ हे क्रीडा प्रकारच नाही आहेत असं म्हणून सगळ्या गोष्टी बंद करू शकतात आणि त्यांच्याकडे अनेक कारणं असतील. मी माझ्या खेळाचं सांगतो, बॉडी बिल्डिंग, स्टेरॉइडचं कारण देऊन त्याला दूर करू शकतात. तर आपला ऑलिम्पिक गेम आहे आणि आपले बॉक्सर्स किती चांगले दिसतंय, मारामारीचा गेम आहे समजून तुम्हाला बाहेर काढू शकतात. तसंच अनेक गोष्टी सांगून ते हे करू शकतात. एवढंच नाही तर जी मैदानं आहेत ती बिल्डरांच्या घशात घालणं आहे किंवा क्रीडा संकुलं आहेत आपण बघतो तिकडे स्पर्धा कमी आणि कल्चरल ॲक्टिव्हिटी कमर्शियल जास्त होतात. अशा अनेक गोष्टी असतात आणि क्रीडा अधिकाऱ्यांना मी एवढंच सांगेन की हे पुढे तुमच्यावरही जाऊ शकते. क्रीडा खातं जर का कमी होत गेलं तर तुमच्या नोकऱ्या, तुमच्या बढत्या आणि तुम्हालाही त्याच्यातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात कमी. त्यामुळे हे फक्त 7 खेळांपुरतं नाही आहे, तर इतर खेळातले जे लोक जमले आहेत त्यांनी सगळ्यांनी खरंच पुढे जाणं गरजेचं आहे. पत्रकार याच्यात किती आहेत आज उपस्थित मला नाही माहीत, चॅनलचं तो कोण डिसाईड नाही करत, आमची जबाबदारी आहे ही. जे आले त्यांचे धन्यवाद. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की कोविडचा काळ सर्वजण विसरले आहेत. त्याच्यात सर्वच इंडस्ट्रीज बंद होत्या, आपलं क्रीडा खातंसुद्धा बंद होतं. टेक्स्टाईल असेल, फूड असेल, बाकी गोष्टी असेल, ट्रॅव्हल, प्रत्येकाने केंद्र किंवा राज्य सरकारकडून काही ना काहीतरी अनुदान मागितलं आणि आपलं सर्व्हाइव्ह केलं. स्पोर्ट्स इंडस्ट्रीज एकमेव अशी आहे की ज्याने कोणाकडनं काही मदत मिळाली नाही, मागितली नाही. मात्र त्यानंतरच्या राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा किंवा त्या खेळातल्या एशियन किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, काढून बघा 5 वर्षातला आपला ग्राफ. मला तोंडपाठ आपण किती वर गेलो, कुठचंच कारण दिलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळात मीच एक अर्धा तासाचा शो केलेला की कशी स्पोर्ट्स इंडस्ट्री मरते, कोणी वाचवायला आला नाही. मला थोडे वैयक्तिक पुरस्कार मिळाले, आपल्या खेळाडूंनी स्वतःला वर आणलं. तर मला असं वाटतं की याचा राग व्यक्त फार न करता योग्य त्या पद्धतीने आपल्यात अनेक जण ॲडव्होकेट आहेत, आपल्यात अनेक जणांना कायद्याचं नॉलेज आहे, सरकारशी अनेक जण. मी प्रयत्न करेन क्रीडा मंत्र्यांशी
बोलून भेटून काय करू शकतो का. आणि मुळात एक मला जाणीव करून द्यायची आहे आपण सर्वांनी की क्रीडा खातं हे असं कुठं दुय्यम खातं नाही आहे. कारण मी अनेकदा क्रीडा मंत्र्यांच्या जवळ गेलो आहे, त्यांचं नाव नाही घेत, पण त्यांचं अर्ध लक्ष हे बंदरे विकास हे त्यांचं दुसरं खातं आहे आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्या कामातच असतं. म्हणजे क्रीडा खातं हे फार ते काम करतात की नाही मला डाऊट आहे. आणि दुर्दैवाने पत्रकार मित्र पण तिकडे पॉलिटिकल कामासाठीच जातात, तर त्यांच्या पक्षाची काही बातम्या असतील तर क्रीडा खात्याकडे आम्हीही दुर्लक्ष केलं आहे. पर्सनली मी जेवढं शक्य होईल तुमच्यासोबत असेल आणि ही जी आज ताकद जमली आहे ती थोडीशी वाढू द्या आणि योग्य पद्धतीने आपण लढा देऊ आणि निश्चितच हे 7 क्रीडा प्रकार वरत आणू आणि परत असं कोण चुका करणार नाही यासाठी त्यांना एक अवेअर करू. मी प्रशांत केणी आहे त्या ठिकाणी आणि लोकसत्तेमध्ये असताना त्यांनी कॅरम या खेळाला अतिशय चांगली प्रसिद्धी दिली आणि पॉवर लिफ्टिंगला पण दिली आहे. सगळ्याच खेळांना दिली आहे. सगळ्या खेळांचे आता तुम्ही बोलायला पाहिजे. त्यानंतर नामदेवजी आपण बोला. नमस्कार. एक 2-4 दिवसांपूर्वी म्हणजे घटना तर होती 29 तारखेची, पण ती 31च्या नंतर सर्वांना लक्षात आली की 7 क्रीडा प्रकारांना या शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतून डावलल्याची. त्याच्यात आत्ताच मला जिम्नॅस्टिकच्या उपप्रकारांची पण माहिती कळली की जे काही घडलं आहे हे अशा प्रकारचं घडलं आहे. काय आता ते नेमका काय अभ्यास केला, काय निकष लावले आणि कशा रीतीनं त्यांनी हे केलं हे सगळंच विचार करण्यासारखं आहे. कारण त्यांनी जे 4 निकष अरुण केदार यांनी सांगितले हे जर निकष लावायचे झाले आणि पारंपरिक क्रीडा प्रकार हा आपण न्याय्य विषय मानला तर किती क्रीडा प्रकार आत येतात. आणि मगाशीच आमची एक डिस्कशन चालू होतं आणि कुणीतरी मांडलं पण की शालेय प्रकार क्रीडा प्रकार यांची जर यादी बघितली तर त्याच्यात कोणते कोणते क्रीडा प्रकार आहेत, ते का आहेत हा सुद्धा प्रश्न पडतो. तर या सगळ्या याच्यात मला फक्त एकच म्हणायचंय की या खेळांना आपल्याला पाठबळ द्यायलाच पाहिजे आणि आम्ही आमच्या माध्यमातून पण यातून लेखन करून त्यांना आपला न्याय योग्य पद्धतीने मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे डॅशिंग सेक्रेटरी नामदेवजी, कृपया आपण बोला. धन्यवाद. मला असं वाटतं वेळ खूप झाला. मी त्यांना सांगितलं सगळ्यांनी सगळे मुद्दे अत्यंत निर्भीडपणे मांडलेत. व्यासपीठावरती सगळे उपस्थित आमचे मित्र आहेत आणि जे खेळ आज काढलेत 7 आपण सुरुवातपासून सुरू केली ना तर सगळे खेळ आपण लहानपणापासून खेळत आलो. म्हणजे मी लहानपणी असताना आपण कॅरम खेळलोय, त्याच्यानंतर व्यायामशाळेत गेलोय, बॉडी बिल्डर्सला बघून व्यायामशाळेत जाऊन आपली बॉडी कशी चांगली होईल ते पाहिलंय. पॉवर लिफ्टिंग जरी असलं तरी आपण तेही केलंय. पाण्यात जेव्हा आपण चौपाटी जातो कोण ना कोणीतरी बोटीत बसलेलं असतंय. आणि मला असं वाटतं बिलियर्ड स्नूकर आज वेगवेगळ्या हॉटेल्स असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्लबमध्ये असतो. तिथे आपण काय रिसॉर्ट्समध्ये पण असतो की जाऊन आपण लगेच तिथे जाऊन ती स्नूकरची स्टिक उचलतो आणि त्यांनी खेळायला लागतो. आणि त्याचबरोबर बाकीचे जे काही खेळ आहेत मला असं वाटतं ते 2 ऑलिम्पिक खेळ आहेत, गोल्फ आणि अश्वारोहण. अश्वारोहण बाबतीत मी सगळ्यात शेवटी बोलेन. मला असं वाटतं की आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा सेक्रेटरी त्याचबरोबर एक कार्यकर्ता आणि एक खेळाडू म्हणून या व्यासपीठावर मी उपस्थित आहे. माझी सुद्धा सुरुवात लहानपणी खेळाडू म्हणून झाली. मी सगळे खेळ खेळत मोठा झालो आणि मला असं वाटतं की आज संधी मिळाली. मी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी होतो. मी जर समजा आमची घटना चेंज नसती झाली तर मी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे जनरल सेक्रेटरीचं इलेक्शन लढणार होतो आणि कदाचित मी जनरल सेक्रेटरी झालोय असतो. परंतु मनात नेहमी एक उमत होती की आपण देश आहे भारतीय. मी एशियन फेडरेशनचा सेक्रेटरी होती माझ्या स्पोर्ट्सचा. तुम्ही आता जसं शेटे सरांनी सांगितलं मी मॉडर्न पेंटाथलॉन स्पोर्ट्स सुरू केला. आता मी तायकोंडोचा प्रेसिडेंट आहे. पण मॉडर्न पेंटाथलॉनचे सुद्धा उपप्रकार त्यांनी काढला आणि शोकांतिक काही आहे की ज्या प्रकारांनी आता नॅशनल गेममध्ये 14 मेडलपैकी मला माझ्या अंदाजाने कमीत कमी 8 गोल्ड मेडल दिले त्या प्रकारांना पण यांनी काढलं.
कारण की काय जर ते जर गोल्ड मेडल आज मायनस केले तर महाराष्ट्राचा नंबर 1 संपून जाईल. म्हणजे महाराष्ट्राचं आज आता मला वाटतं ते मुलं त्याच तयारीत आहेत की ते आता जाऊन तिथे सरेंडर करून ते मेडल्स परत देणार, जेणेकरून महाराष्ट्राला जो आज नंबर 1 मिळाला आहे तो कुठल्या पद्धतीने दुसरा पुन्हा सर्व्हिसेसला जाईल. म्हणजे ही शासनाकडे जी भूमिका आज शासनाने केली, मला या गोष्टींची कुणकुण होती. मी प्रशासनात काम करत होतो. मागच्या वेळेला सुनील केदारजी आले, त्यांनी माझं मीटिंगमधलं आमच्या कार्यकारी समितीमधलं माझं रूप पाहिलं, माझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी मांडतोय सगळ्या गोष्टी, मी ज्या पद्धतीने भांडतोय. जयजी माझ्या मोठ्या भावासारखे बॉक्सिंगमधून असताना त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला की नाही नामदेव तू जे काही करतोय ते बरोबर आहे. अशी एक नवीन टीम 2021 साली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये आल्यानंतर जेव्हा मी विचार केला की आता आपल्याला राज्यासाठी काम करायचं तर मग आपल्याला ग्रासरूट केलं पाहिजे, म्हणून मग आम्ही 25 वर्ष बंद असलेली पहिली स्पर्धा सुरू केली, ती महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स. कारण की खेळाडू म्हणले की खेळाडूंना व्यासपीठ केलं पाहिजे. व्यासपीठ जर असेल तर खेळाडू चांगल्या दिशेने जातील. आणि ते झाल्यानंतर आम्ही मग जे महाराष्ट्राचे ज्यांनी पहिलं मेडल मिळवलं त्यांचा जन्मदिवस क्रीडा दिन साजरा करावा. कारण की कसं आहे ना, आपल्याकडे काहीतरी उद्दिष्ट असलं तर आपण एकत्र येऊ शकतो. आज एक उद्दिष्ट होतं की याचं निषेध सभा म्हणून आपण सगळी लोक आलो, म्हणून कम्युनिटीमध्ये म्हणून आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे ना, तेव्हा आपण एका ठिकाणी येऊ आणि एका ठिकाणी विचारांचं मंथन होईल. मला ते मैदान बचाव समितींचे जे त्यांनी सांगितलं मला अत्यंत खूप आवडलं की तुम्ही समूह, आज काय झालं हे कल्चर झालं. म्हणजे मी या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये खेळलो आहे, शिकलो आहे. माझं एक डिप्लोमा फिजिकल एज्युकेशन मी इथूनच केलं आहे आणि सर पाहतो. आणि मी नेहमी इथं आल्यानंतर कधी शिवाजी पार्कला कुठल्याही कामासाठी आलो मी 2 मिनिटं तिथे थांबतो, खेळणारी मुलं बघतो आणि प्रचंड मनाला आनंद होतो. कारण की मी या मैदानाला 2-2, 3-3 राऊंड मारले. आणि हे करत असताना नेहमी मनामध्ये वाटतं की हे संस्कृती कोण जपतं. कोणी मगाशी सांगितलं की खेळाडू, आपल्या ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं खेळाडू कोण आणतं, खेळाडू घडवतो कोण, खेळाडू. एखाद्या मुलाला खेळ शिकवायला, एखाद्या मुलाला तो माणसाला घरातून त्या मुलाला मैदानावर आणण्याचं काम ही संघटना करते. तो कोच करतो, तो प्रशिक्षक करतो, त्याला डेव्हलप करतो. आणि मला असं वाटतं की शासन त्याला काय करतं की शासन त्याला फक्त सपोर्ट करतं. पण आज या शासनाची भूमिका ही सपोर्टची नाही आहे, ही अत्यंत चुकीचं भूमिका आहे. जेव्हा मला हा प्रकार कळला की असं काही गोष्टी चालल्यात, मी कार्यकारी समितीमध्ये हा ठराव मांडला की या बाबतीमध्ये आपल्याला विचारत नाहीये. GR चालू आहेत, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला विचारात घेतलं जात नाहीये. का घेतलं जात नाही की आपण त्यांच्याशी भांडतो, आपण त्यांना सांगतो की नाही हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे तुम्ही करा. त्यांना ते करायचं नसतं. का? कारण की ते त्यांना पटत नसतं, त्यांच्या पद्धतीने करायचं असतं. तर त्यापुढे त्यांनी बऱ्याचशे GR घेतले आणि मी 26 तारखेला नवीन सेक्रेटरी आले होते OP गुप्ता, त्यांच्याकडे मी पत्र पाठवलं की महाराष्ट्र शासनातले 5% आरक्षण असतील, त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्ड असतील, त्याचबरोबर इतर डेव्हलपमेंटचे GR हे परस्पर बदलले जात आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही राज्य ऑलिम्पिक संघटना असो किंवा राज्यातल्या कुठल्याही संघटनांना विचारात घेतलं जात नाही. मी पत्रकार बांधवांना ह्यासाठी सांगतोय की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कुठलाही कायदा करता तेव्हा केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, तुम्ही त्या कायद्याने जो कोणी बाधित होणार आहे त्यांचे पहिले विचार घेतले तेव्हा त्याच्यात काय केलं पाहिजे, सुधारणा करता येतो. मी 3 दिवसापासून गेले मंत्रालयात जातोय आणि आज आम्ही मंत्रालयात सेक्रेटरी साहेबांची आम्ही वेळ घेतली होती, परंतु अचानक त्यांना CM साहेबांनी बोलवल्यामुळे त्यांना मला भेटता आलं नाही. जयजी, मी आणि संजय शेट्टी आज इथे यासाठी की आज आम्ही 3 जण मंत्रालयात जाणार होतो. की माझं म्हणणं की जसं तुम्ही सांगितलं तसं मी सांगितलं असं की आम्ही आमच्या बाजूने ह्या गोष्टी मांडतोय आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. त्याचे सगळं पत्रव्यवहार आणि सगळ्या गोष्टी मी आता उद्यापासून पब्लिक डोमेनवर पाठवेलच की कधीपासून आपण काय केलंय. परंतु मानसिकता बघून मला खूप वाईट वाटलं की यांची जी मानसिकता आहे खेळाडूंच्या बाबतीमध्ये, आज महाराष्ट्र 1 नंबरला आहे खेळामध्ये. मग ते ऑलिम्पिक स्पोर्ट्स असो किंवा मग नॉन ऑलिम्पिक स्पोर्ट्स असो, जर महाराष्ट्र 1 नंबरला आहे तर महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी डबल सुविधा दिल्या पाहिजेत, अजून चांगलं त्यांना मदत केली पाहिजे. तर इथे तुम्ही त्यांच्या सुविधा गाबताय आणि त्यांना तुम्ही रोडवरती आणून ठेवताय. मला असं वाटतंय तुम्ही केदारजी, ज्या खेळाडूंनी भारताच्या तर्फे मान उंचावली, मला असं वाटतं त्यांना डेफिनेटली न्याय मिळेल, मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु आज काल माझं एक डिबेट झालं. काल बसलो होतो एका अधिकाऱ्यांच्या बाजूला
दुसरे अधिकारी आले, ते म्हणले अरे तुमचे ते स्पोर्ट्समध्ये खूप चालू आहे, स्पोर्ट्समध्ये मला पेपरला मी खूप वाचतोय, ते काहीतरी खेळाडूंचा कोणतरी पुरस्कार बंद केलाय वगैरे वगैरे, ही मंत्रालयातली गोष्ट आहे. आणि मग मी त्यांना म्हणलं बघा लक्षात घ्या, तुम्ही काय केलं माहिती आहे का, शासनाने तुम्ही निकष त्या पद्धतीचे चांगले ठेवायला पाहिजे किंवा जागतिक स्पर्धेमध्ये असणारा राष्ट्रीय विजेता ह्या पद्धतीचे निकष तुम्ही बदली करा. खेळ बंद करणे म्हणजे काय होतं माहिती आहे का, त्या खेळाच्या मुळासकट त्याला घाव घालणे. म्हणजे आज काय होतंय की समाजामध्ये माणसं कशासाठी खेळतात, सगळीच मुलं नोकरीसाठी खेळत नाहीत, सगळीच मुलं काही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही, कोणी फिटनेससाठी खेळतं, कोणी काय खेळतं, पण त्याचं जे काही शैक्षणिक नुकसान होतं त्याच्यासाठी तुम्हाला शासनाची सुविधा देतात, कारण की तो राज्याचं नाव लौकिक करत असतो, देशाचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. आणि जर देशातली खेळ संस्कृती नष्ट झाली ना तर मला असं वाटतं मग राज्यामध्ये ड्रग्ज सुरू होईल, जी आज पंजाब किंवा इतर राज्यातली अवस्था आहे. हा जो युवा वर्ग आहे हा त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केला जाईल. मी केदारजींच्या कॉम्पिटिशनला बऱ्याच वेळेला आलो, मला असं वाटतं प्रत्येक खेळांमधले जे काही खेळाडू जेव्हा खेळाडू जमतात ना तेव्हा ते सगळं विसरून जातात, जे काही करतात, जी व्यसनं वगैरे सगळं. तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं आरोग्य टिकवण्याचं काम, राज्याचं आरोग्य टिकवण्याचं काम या सगळ्या खेळ संघटना करतायत आणि हे विसरतंय शासन कुठेतरी. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो, मी आलो 2021ला, सगळ्यात पहिलं तर आमच्या इथं बऱ्याच गोष्टी चेंज होत होत्या. एक तर तरुण म्हणून पहिले डावलला जात होतं, मग यंग आल्यानंतर जेव्हा मी चार्ज घेतला तेव्हा एवढा डोलर होता डोक्यावरती, काय काम करावं आणि काय नाही. गेले 3 दिवस आता तुम्ही व्यावसायिक आहात, मी व्यावसायिक आहे, जेव्हा सकाळपासून तुम्ही 10 वाजता निघता घरातून, मी अंधेरीला राहतो, आणि मंत्रालयाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला 11 वाजता 11:30 वाजता, आणि दिवस तुम्ही संपून जेव्हा येता तेव्हा दिवसांती तुम्हाला वाटतं की तुमचं आज काही काम झालेलं नाही, पण तुमच्या बाकीचे व्यावसायिक मात्र नुकसान बरंच झालं. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही सुद्धा तारेवरची कसरत आपण या ठिकाणी करत असतो. मला असं वाटतं की ह्या सगळ्या खेळांच्या बाबतीत नाही, मी या व्यासपीठावरून 2-3 गोष्टी सांगू शकतो की ज्या पद्धतीने आज अरुणजी तुमच्या बरोबर मला बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारले, सगळ्यात फार पत्रकारांचे फोन आले की तुम्ही जाणार का याच्यासाठी, मग तुम्ही आता ऑलिम्पिक असूनचे अध्यक्ष आहात, काही सांगितलं ऑलिम्पिक असूनचे अध्यक्ष तुमचे अजितदादा पवार आहेत, तुम्ही जाणार का. अरे म्हणलं मी पहिला खेळाडू आहे, हे पद आणि या सगळ्या गोष्टी नंतर आहेत, मी पहिला खेळाडू आहे आणि माझ्यातला एक खेळाडू कुठेतरी बोलवतोय तर त्याला जायला पाहिजे. नियम आणि नियम बनवतील ना, जेव्हा नियम बनवले जातील तेव्हा यांना बसवेल की बाबा यांच्यामध्ये काय आहे, ते नियम कसे बनवायचे ते त्यांच्याबरोबर बसून बोलू शकतो, पण खेळ नाही गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या खेळांनी राज्याला लॉरल्स आणले आणि त्यामुळे म्हणले मी त्या सभेला जाणार आहे आणि मी ते ॲड्रेस करून दुसरी गोष्ट त्यांना जे काही मदत करता येईल मी आज या व्यासपीठावरून सांगतो, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन तुमच्या पाठीशी आहे. जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी आय एम अ पार्ट ऑफ या कम्युनिटीचा भाग आहे. मी या पूर्ण याचा समाजाचा घटक आहे. आपली खेळाची एक संस्कृती आहे त्याच्यासोबत आहे. 2 गोष्टी मला फक्त पुन्हा एकदा सांगायच्या की कुठेतरी आपण एकत्र येऊन आपल्यातले वाद सुद्धा मिटवले पाहिजे की ज्या आपल्या वेगवेगळ्या संघटना आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठली एक राज्य संघटना असेल तर थोडंफार तिथे कुठेतरी आपण 2 गोष्टी मागं आल्या पाहिजे. जेव्हा आपल्यातले वाद मिटले, आपण एकत्र आलो, काहीतरी आपण जर सामंजस्य करार केला आपापसात तर आपल्याला बाहेर लढता येईल. पण जर आपापसात काहीतरी असेल तर मला असं वाटतं ते लढलं पाहिजे. मी आजही या व्यासपीठावर अनाऊन्स करतो, ज्यांचे सगळ्यांचे इश्यू नाही आहेत, मी तेही शासनाला सांगितलं तुमचे वाद आहेत, जसं त्यांनी सांगितलं काही सांगतात तुमचे वाद आहेत. अरे वाद आहेत, 40 खेळांमधल्या 2 खेळांचे वाद असतील म्हणून का तुम्ही 38 खेळांना बाजूला करणार का? 50 खेळांमधून 4 खेळांचे वाद, बाकीच्यांचं करणार का? वाद आहे म्हणून तुम्ही संघटना बाजूला ठेवू शकत नाही, त्याला सोल्युशन दिलं पाहिजे. म्हणजे तुमच्यात पण वाद आहेत, तुमच्यात पण 3-3 लोकांचं सरकार बसलंय, 4-4 आज माहिती नाही आम्हाला उद्या कोण मुख्यमंत्री आणि परवा कोण मुख्यमंत्री. वाद तर सगळ्या ठिकाणी तुमचं चाललंय ना, तर तुम्ही इकडे का बघताय? अशा बऱ्याच गोष्टींच्या मध्ये आमचे डिबेट्स होतात. मग त्याच्यामुळे मग ते तो नको, तो आला ना मीटिंग मध्ये की तो भांडत बसतो. म्हणजे मग का भांडतो? कारण की मी खेळाडू आहे. तुम्ही पुरस्कार डावलता म्हणजे काय करता? पुरस्कार डावलता म्हणजे त्या खेळाडूंनी केलेली मेहनत, त्याच्या आई वडिलांनी दिवस रात्र त्याच्या मागे उभं राहिलेलं, त्या खेळाडूंनी सकाळी उठून जी मेहनत केलेली आहे त्याच्या आयुष्यभराची मेहनत तुम्ही सांगता. पुरस्कार हा समाजामधून त्या मुलांनी केलेल्या अच्युत कामगिरीचं कौतुक आहे, शासनाने केलेलं कौतुक आहे.
तुम्ही काही त्यांना जॉब देत नाही, काही देत नाही. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, मी मागच्या शिवछत्रपती अवॉर्ड सेरेमनीच्या वेळेला काही खेळाडूंना डावललं. त्या बऱ्याचशा खेळाडूंची त्यांच्यासाठी मी भरपूर वेळा मीटिंगमध्ये मी केलं, त्यांना सांगितलं. आणि त्यावेळेला 2 ते 4 खेळाडू कोर्टात गेले आणि कोर्टाने पुरस्कार संध्याकाळी आणि सकाळी 2 वाजताची हिअरिंग लावली, 5 वाजता, आणि पुरस्कार हा 100% स्टे होणार होता. तिथे स्टे होणार होता, पण शेवटी शासनाचे ॲडव्होकेट जनरलला यावं लागलं ते डिबेट करण्यासाठी. ॲडव्होकेट जनरल येणं, मला असं वाटतंय की शासनातला सर्वोत्कृष्ट अधिकारी त्या ठिकाणी येऊन मुंबई हायकोर्टामध्ये डिबेट करतो, तिथंच शासन त्या खेळाडूंपुढं हारलेलं दिसलं मला. मी त्या ठिकाणी एकच विचार केला की ज्यांना मिळालं नाही पण ज्यांना मिळालंय त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्यांनाही समजून सांगितलं की तुम्ही आता नमतं घ्या, आपण पुढच्या वेळेला आपण तुमच्याबद्दल विचार करू. ज्यांना मिळालंय त्यांचं तरी कौतुक होऊ द्या, असं काही करून देऊ नका. तो अवॉर्ड स्टे झाला तर राज्यातल्या ज्या खेळाडूंना 3 वर्षाचे पुरस्कार मिळाले नाहीयेत त्यांना मिळणार नाही. आणि त्या खेळाडूंनी त्या गोष्टी ऐकल्या आणि मला असं वाटतं तो पुरस्कार सोहळा झाला. त्यावेळेला मी गेलो, त्यावेळेला पुरस्कार सोहळ्यासाठी मी गेल्यानंतर मला एक अर्धा तास आधी मी गेल्यानंतर माझी अध्यक्षांची भेट झाली. मी म्हटलं दादा 2 गोष्टी आहेत, CM आहेत, DCM आहेत, सगळे आहेत, 2 गोष्टी करा. आपले हे जे खाशाबा जाधवांचा जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस, आणि म्हणलं दादा 1 लाख रुपये आपण देतोय खेळाडूंना, तुम्ही अर्थमंत्री आहात, 1 लाखाने काय होतं, 2 लाख 3 लाख किंवा 5 लाख काहीतरी करा. तिथेही काही अधिकारी म्हणले नाही आता शक्य नाही. पण मला अजूनही आठवतंय की दादांनी कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांनी सांगितलं अरे काय 3 कोटी का 10 कोटीचा फरक पडतोय, द्यायला काय हरकत नाही. आणि मला असं वाटतं त्या ठिकाणी त्यांनी तिथे घोषणा केली, CM साहेबांनी सुद्धा ऐकलं. मला असं वाटतं काही राज्यकर्ते जसं सांगितलं ना साहेबांनी की मॅनेजर बदमाश आहे, राज्यकर्ते चांगले आहेत. तर मला असं वाटतं आपल्याला स्ट्रॅटेजिक केलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने कसं केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी खाशाबा जाधवांचा जन्मदिवस हा राज्य क्रीडा दिन साजरा करावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, क्रीडा मंत्र्यांनी सुद्धा केली आणि पुरस्काराची रक्कम सुद्धा वाढवली, 1 लाखाचे 3 लाख केली. तर या बऱ्याच गोष्टी आपण केल्यात. पण आज जे काही पुरस्कार आज या ठिकाणी थांबवलेत, मला म्हणजे शोकांतिका वाटते. आपण देतो पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि आज महाराष्ट्रात फार कमी पुतळे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज बिना अश्वारूढ असे पुतळे फार कमी आहेत. त्यांच्या अश्वारोहण स्पर्धेचा किंवा अश्वारोहण खेळाचा तुम्ही पुरस्कार काढून घेतला. म्हणजे ज्या छत्रपतींच्या नावाने, ज्या छत्रपतींनी घोड्यावर बसून आपल्या महाराष्ट्राने जगावरती राज्य केलं आणि एक राज्य निर्माण केलं, अशा खेळांचे सुद्धा तुम्ही पुरस्कार बंद केले. ही फार मोठी शोकांतिका. मला असं वाटतं की या पद्धतीने आपल्याला शासनाला ह्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. आणि आज मी या व्यासपीठात तुमच्या साथी खेळांना सांगतो, जर या बाबतीत उपप्रकाराच्या बाबतीत किंवा बाकी दुसऱ्या कुठल्या संघटनेच्या बाबतीत जर असं काही घडलं भविष्यात, तर हा एक मेसेज सरकारला दिला पाहिजे की यांना एकाला त्रास दिला ना की 10 लोक त्या ठिकाणी येतात. म्हणून ती आपली कम्युनिटी या ठिकाणी आपण इथं संस्था म्हणून काम केलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने आज आपल्या ह्या सगळ्या मुलांवरती अन्याय होतो, तसं उद्या दुसऱ्या एकाही खेळाडूवरती अन्याय झाला तरी आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकजूटपणे राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कारण काय असतं, लढताना माणूस एकटा लढत असतो, त्याला जर जोपर्यंत मागे सपोर्ट नसेल, आज या ठिकाणी जर बरीचशी मंडळी आली असती अरुणजी, तर तुम्हाला एकटा वाटलं असतं, बट यू आर पार्ट ऑफ आपल्या टीमचा भाग आहात. तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला आणि तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय दिला. कारण की पदाधिकारी म्हणून आपण काय मुलांसाठी करू शकलो नाही, तर आपल्याला पदाधिकारी म्हणून राहण्याचा अर्थ नाहीये त्या ठिकाणी. त्या जागेवरती तुम्हाला निवडून दिले, कोणी निवडून दिले, तिथे काम करण्यासाठी दिले, तर तुम्ही तिथे काम करू शकत नाही, तर तुम्ही दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. पण अरुणजी तुम्ही चांगला न्याय दिला. मला असं वाटतं जेव्हा मी आलो, मला अरुणजीबद्दल मी आणि ते चांगले मित्र होतो आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे कॅरमला तुम्ही डावललंय, कॅरमला तुम्ही डावललंय. मला असं वाटतं मी आल्यानंतर आमचे चेअरमन गंदे साहेब, त्याच्यानंतर जय कवळीजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला आता काही असोसिएट मेंबर घ्यायचे. तर त्या ठिकाणी मला असं वाटतं कॅरमचा पहिला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अरुणजी तुमची आम्ही निवड केली. आणि मला असं वाटतं आज मला अभिमान वाटतोय, म्हणजे हे यायचे शांत बसायचे आणि नाही आता आपलं ऍक्टिव्हिटी सुरू, पण आज खरंच तुमच्यातला स्पार्क मी बघितलाय आणि तुम्ही खूप सुंदर व्यासपीठ निर्माण केलंय. मग बॉडी बिल्डर्स असो किंवा काय असो, मला असं वाटतं जे आले त्यांचं फारच कौतुक आहे. म्हणजे सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी न्याय दिलाय आपल्या पदाच्या ह्याच्यात. पण जे नाही आले, क्षितिज वेदक सरांनी सांगितलं तसं त्यांना मेसेज जाऊ द्या.
की आज ही निषेध सभा या ठिकाणी घडली. आपल्याकडे आपले सोशल प्लॅटफॉर्म आहेत, आपल्याकडे आपले सोशल हँडल्स आहेत, त्याच्यावर तू जेवढा जास्त लोकांना तुम्हाला पाठवता येईल तेवढं पाठवा. कारण की आज तुमचे या ठिकाणी बसलेले एका आयडलचे हजारो फॉलोअर असतील, त्यांना कळू द्या की ह्या राज्यात काय चाललंय आणि कशा पद्धतीने खेळाडूवरती अन्याय होतो. हे महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे देशाचं, आपण पुढेच गेलं पाहिजे. मी त्यांना 10 वेळा सांगतो की आपल्याला हाय परफॉर्मन्स सेंटर पाहिजे. तुम्ही आता लक्षवेध म्हणून एक योजना तुम्ही ऐकली, अजून बऱ्याच योजना यायच्या त्यांनी मंजूर करून ठेवल्या. त्याच्यामध्ये 12 खेळ घेतले. 12 खेळ असे घेतले की ज्या खेळांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय अवलोकन केलं, काय केलं, काहीच आयडिया नाही, आमच्याशी चर्चा केली नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्याला 150 कोटीचा बजेट केलाय. ही किती मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट, आज आपल्या याच्यामध्ये जवळजवळ 150-200 कोटीच्या व्यायामशाळा क्रीडा खात्याने वाटल्या. पण मला असं वाटतं की हे आपल्या नावावरती कुठेतरी केलं जातं की क्रीडा आणि संघटनांना. आम्ही काल आमच्या मीटिंगमध्ये डिसिजन म्हणजे अवलोकन केलं, राज्यातल्या क्रीडा संघटनांना किती फंड दिला. मला असं वाटतं इथं सगळे राज्य क्रीडाच्या संघटना बसले, 0 रुपया मिळतो शासनाकडून, 0 रुपया कोणत्याही कामासाठी. उलट आमचे पदाधिकारी जाऊन शासनाला रेंट भरतात त्यांच्या स्टेडियमचं, त्यांचे इलेक्ट्रिसिटी बोलत जेव्हा वापरतो आम्ही देतो, हॉल्स आम्ही देतो. पण मला असं वाटतं आपण शासनाकडून काही घेत असताना जर आपण महाराष्ट्र नंबर 1 असेल तर महाराष्ट्राला जर शासनाने मदत केली तर मला असं वाटतं आपण देशात नाही जगामध्ये चांगले खेळाडू निर्माण करू शकू. आज या निमित्तानं खऱ्या अर्थाने आपण एक गेट टुगेदर झालं, परंतु हे असंच कंटिन्यू आपण करूया. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, कारण कसं आहे पुरस्कारांचं कौतुक आज शेवटी त्यांनी सांगितलं ना त्याच्यापेक्षा जास्त राशी हे करतोय. मी आज या ठिकाणी सांगतो लवकरच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच दर्जाचे पुरस्कार जाहीर करतील आणि त्या सर्व खेळाडूंना आपण पुरस्कार देऊया आणि ते राज्य ऑलिम्पिक पुरस्कार असतील. लक्षात घ्या, या बाबतीत आमची ऑलरेडी त्या बैठकी झाल्या, त्यात निर्णय झालेला आहे. आम्ही फक्त रिस्पेक्ट देत होतो की बाबा नाही कधी तुम्ही हे करताय किंवा कसं काय करा. शासन जर करताय तर आमचं काम आहे राज्य ऑलिम्पिक संघटना म्हणून तुमच्या सोबत राहणं आणि सपोर्ट करणे, तुम्हाला गाईड करणं. पण जर आज तुम्ही संघटनांच्या अस्तित्वावरती जर करत असाल तर मला असं वाटतंय कुठेतरी घरातून बाहेर येणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूंनी या बाबतीमध्ये निषेध नोंदवला पाहिजे आणि त्या खेळाडूंनी आपापल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे. जनजागृती केल्यानंतर त्या गोष्टींची माहिती जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आज या ठिकाणी मुंबईमध्ये आपल्याकडे साधारण 30-32 आमदार आहेत. आपापल्या प्रत्येक आमदारांना तुम्ही जाऊन सूचना द्या की बाबा ह्या आमच्यावर असं झालेलं आहे की जेणेकरून तो प्रश्न ते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडतील. आपल्या ठिकाणचे जे काही खासदार असतील त्यांना जाऊन भेटा, कारण की एकट्या अरुण केदारचा लढा नाही आहे, एकट्या रामदेव शिरगावकरचा लढा नाही आहे. हे अरुण केदार स्वतःला त्यांना छत्रपती मिळालाय, त्यांना त्यांचं सगळं झालं, रिटायर झाले. आता ते ही कॅन से लाईक दॅट मी आता सेक्रेटरी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी छत्रपती अवॉर्ड कधी अप्लाय केलं नाही आणि मला असं वाटतं की मी आज सेक्रेटरी आहे, मी रिओ ऑलिम्पिक्सला गेलो, मी आता एशियन गेम्सला जाऊन आलो, मी पुढच्याही ऑलिम्पिक्सला जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु हे जे करतोय ते आपण नेक्स्ट जनरेशनसाठी करतोय, येणाऱ्या नवीन पिढीसाठी करतो. जर नवीन पिढीसाठी जर आपण काही केलं नाही तर मला असं वाटतं नवीन येणारं जनरेशन आपल्याला कधीही माफ करणार नाही की तुम्ही जर कॅरम बाहेर काढलं तर तुम्ही काय केलं, जर तुमच्याकडे पॉवर लिफ्टिंग बाहेर काढलं तुम्ही काय केलं. तर मला असं वाटतंय आपल्याला जेवढं शक्य असेल ते प्रयत्न आपण करून आपल्या खेळांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्वांचे मी राज्य ऑलिम्पिक असोसिएशन असो किंवा सगळ्या संघटनांच्या वतीने आभार मानतो. आणि मला असं वाटतं आपण हा जो प्रश्न आहे हा शासनाकडे आपण चांगल्या पद्धतीने नेऊ. पुन्हा एकदा आपण यांची एक बैठक लावू. मी क्रीडा मंत्र्यांची उद्या किंवा परवा वैयक्तिक बोलतो. पुढच्या हप्त्यामध्ये आपण एखादी त्यांना निवेदन द्यायला जाऊ सगळ्या 8 संघटनांचे प्रतिनिधी घेऊन आणि या त्यांच्या निर्णयाला त्यांना पुनर्विचार करण्यासाठी आपण त्यांना रिक्वेस्ट करून मध्ये 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा या संपूर्ण प्रोसेसला मला वाटतं तुम्ही एक दिशा दिली. आभार प्रदर्शनापूर्वी देशपांडे सरांचे आभार मी मानतो, कारण ही सगळी मुवमेंट फक्त 4 दिवसांमध्ये झाली आहे. 1 तारखेला मला GR मिळाला, मी त्यावेळेला गोव्याला चाललो होतो. 1 आणि 2 तारखेमध्ये मी पत्रकारांशी संबंध साधला, त्यांचे फोन आले, व्हॉट्सअपवरती चर्चा झाली आणि पत्रकारांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या 7ही खेळांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही
पेपरमध्ये छापून आलं ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. म्हणजे कॅरम पुरतं जर बोलायचं झालं तर कॅरम असोसिएशनच्या माझ्या जवळपास सर्व खेळाडूंपर्यंत आणि सर्व कार्यकर्त्यांपर्यंत ती बातमी पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती. कारण आमच्याकडे जवळपास 2500 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. वेगवेगळ्या ग्रुपवरती जवळपास 2500 आहेत. आमचं सोशल मीडिया मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे स्ट्रॉंग असल्यामुळे त्या माध्यमातून सगळं गेलं. परंतु हे सगळं घडवून आणण्यासाठी जागेची उपलब्धता ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अडचण होती. कारण लग्न सराईचे दिवस आहेत, त्यामुळे जागा किंवा हॉल उपलब्ध होणं ही अतिशय कठीण गोष्ट होती. संजय सरदेसाई माझ्याशी बोलले ज्यावेळेला त्यांना कळलं की कॅरमचं पेपरमध्ये छापून येत आहे आणि कॅरम संघटना एक लढा उभारते आहे, ते सुद्धा जॉईन झाले. ते जॉईन झाल्यानंतर मला आणखीन धीर आला म्हणण्यापेक्षा माझ्यात जोश आला. त्याच्यानंतर देवेंद्रजी मी तुमच्याशी बोललो आणि जय कवळींनी तर स्वतःहून मला फोन करून सांगितलं की अरुण केदार तुम्ही एकटे नाही, कॅरम तुमचं एकटा नाही, या सगळ्या लढ्यामध्ये मी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. आणि ज्यावेळेला अशी मंडळी आपल्या पाठीशी राहतात त्यावेळेला मग आपल्याला स्फूर्ती येते आणि म्हणून हे सगळं घडतं. आणि या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे देशपांडे सरांचा. देशपांडे सरांना ज्या वेळेला मी फोन करून सांगितलं की सर अशी अशी अडचण आहे, आम्हाला जागा पाहिजे, सर्वात पहिले त्यांनी एका मिनिटात सांगितलं की दिली. आणि ही सभा खरं म्हणजे खाली करायची होती, खालच्या मागच्या पॅसेजमध्ये आपण करणार होतो, कारण अधिक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं. पण काही अडचणीमुळे तिथे करता आली नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी हे टेरेस उपलब्ध करून दिलं. त्याच्यामुळे त्यांनी आभार प्रदर्शन करायच्या अगोदर मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे आभार मानावे. आणि सर आपण मार्गदर्शन करा आणि नंतर आभार माना. धन्यवाद अरुणजी, आपणा सर्वांचे इकडे उपस्थित राहिल्याबद्दल आणि या मोहिमेला अनुकूल असा प्रतिसाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. मला एक सांगा की हा जो शासनाचा निर्णय आहे, शेवटी जे काम करतात ते चुकतात, त्यामुळे शासनाने निर्णय घेतला असेल तर त्यांना आपण सुधारण्याची संधी देऊ. आजच्या सभेला एकमताने आपण असा निर्णय पास करूया की हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे तो आम्हाला अमान्य आहे. किती जण याच्याशी सहमत आहेत त्याने हात वरती करा. म्हणजे आपण एकमताने हा शासनाचा निर्णय अमान्य करत आहोत. हे आजच्या सभेचं पहिलं काम आपण करूया. दुसरं, शासनाने सुद्धा हा निर्णय घेताना कुठेतरी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, की ज्यांच्या विरोधात आपण निर्णय घेतोय, ज्यांच्याबद्दल हा निर्णय घेतो, त्यांना कुठेतरी त्यांच्या बचावाची संधी दिलेली आहे का, त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे का, तर ती केलेली नाही आहे. आणि त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा या संघटनांना बोलवावं, त्यांच्याशी चर्चा करावी आणि मग त्यांचा निर्णय घ्यावा. हे माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि तिसरं म्हणजे या निर्णयाच्या विरोधात जर आपल्याला भले कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले की आम्हाला संधीसुद्धा न देता असा एकांगी निर्णय शासनाने घेतलेला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला तक्रार दाखल करायची आहे, दावा दाखल करायचा आहे. तर असा करण्यासाठी आपल्यापैकी किती जण तयार आहेत की आम्ही या निर्णयाच्या विरोधात दाद मागायला तयार आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचं की आपण एकमताने हा निर्णय या ठिकाणी घेणार आहोत. आणि कुठेही सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलं तेच की आज कदाचित हे 7 खेळ असतील, उद्या आणखीन काही खेळ असतील. हे जे निकष लावले की हा खेळ ऑलिम्पिक्स नाही आहे म्हणून त्याला आम्ही बात करतो. मग असे किती खेळ ऑलिम्पिक नसलेले सुद्धा आज आपल्या पुरस्कारांच्या यादीत आहेत. आज हा खेळ सगळीकडे प्रचलित नाही आहे म्हणून आपण त्याला अमान्य करणार. असे किती खेळ असतील की जे प्रचलित नाही आहेत तरी त्यांना आपण देतो. इवन कॅरमसारख्या खेळाला इतकी 42 वर्ष हा पुरस्कार दिला गेला. एवढे छत्रपती पुरस्कार विजेते आहेत. तसंच बिलियर्ड अँड स्नूकर असेल, अगदी मायकेल फरेरापासून अशोक चांडिलनपर्यंत किंवा इतक्या लोकांनी त्याच्यामध्ये जागतिक स्तरावरती यश मिळवलेलं आहे. आज त्यांना आपण काही न बोलता बाजूला करणार आहोत. हा अनाकलनीय निर्णय आहे.
याची कुठे आपण लिगल किंवा सॅटिस्फॅक्टरी कारणच मानू शकत नाही. कुठली जर थातूमातू कारण देऊन बंद करायचं असेल तर तसं या खेळांबद्दल तर पुढच्या वेळेला आणखीन दुसरे खेळ होतील. तर याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकमताने एकजुटीने उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा आजचा सभेचा आयोजनाचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की शासन हा त्यांचा निर्णय निश्चितपणे मागे घेईल आणि मग आपण या निषेध सभेच्या ऐवजी एक विजय सभा म्हणून जसं आपल्याला संजय शेट्टी सरांनी सांगितलं तसं भारतीय क्रीडा मंदिरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एकत्र येऊन ती विजय सभा आपण साजरी करूया. एवढीच मी या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आपण राष्ट्रगीताने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करू. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी सावधानमध्ये उभं राहायचंय. एक साथ साधून होंगे सावधान. आपण सगळ्यांनी एका तालात एका सुरात मोठ्या आवाजात जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणायचंय. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद.